नमस्कार. युवक क्रांती दलाचा सेक्रेटरी म्हणून युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि प्रफुल्लता प्रकाशनाच्या वतीने येरवडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेला आहात. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज क्रांती दिन आहे आणि त्याचबरोबर युवक क्रांती दल या संघटनेचा स्थापना दिनसुद्धा आहे. या क्रांती दिनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं येरवडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकावरचं भाष्यसुद्धा आपण सर्वजण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि प्रफुल्लता प्रकाशनचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पुणे शहरातील विविध मान्यवर उपस्थित आहेत. मी टाळ्यांच्या गजरात डॉक्टर कुमार सप्तर्षी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यशवंतजी सिन्हा, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर युवक क्रांती दलाचा स्थापना दिन असल्याने युक्रांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर बसावं. त्यामध्ये आप्पा अनारसे, युवक्रांचा सहकार्यवाह आप्पा अनारसे, युक्रांचा संघटक जामवन मनोहर, कार्यालयीन सचिव सचिन पांडुळे, पूर्णवेळ कार्यकर्ता रवींद्र लाटे, पुणे शहर संघटक सुदर्शन चकाले आणि युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष रवींद्र धनक यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर बसायचं आहे. युवक क्रांति दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधि और प्रफुल्लता प्रकाशन के तरफ से आज ये जो कार्यक्रम हमने आयोजित किया है, इसमें पुस्तक का विमोचन तो होगा ही, लेकिन आज देश की राजनीति जिस मोड़ पर खड़ी है और जिन इलेक्शंस का हम एनालिसिस करने की कोशिश कर रहे हैं, तो ये सिर्फ पॉलिटिकल लड़ाई नहीं होने वाली है, ये विचारों की भी लड़ाई होने वाली है. और ये जो विचारों की लड़ाई है वो संविधान और मनुस्मृति, दो प्रेरणाओं के बीच में होने वाली भी लड़ाई है. बाबा साहब भीमराव अंबेडकर, जो हमारे संविधान के शिल्पकार माने जाते हैं, उन्होंने अपने जीवन में जो आंदोलन किए उसमें एक आंदोलन मनुस्मृति जलाने का आंदोलन था. मनुस्मृति जलाने वाले बाबा साहब भीमराव अंबेडकर ने संविधान लिखा क्योंकि मनुस्मृति में जात पात और महिलाओं की गुलामी, भेदाभेद, गैर बराबरी का विचार लिखा गया था और उसको बाबा साहब ने जलाया था. फिर भी आज इस देश में मनुस्मृति का गौरवीकरण होता है. महाराष्ट्र में एक संभाजी भिड़े नाम का आदमी ये कहता है कि बाबा साहब ने तो मनुस्मृति ही पढ़ के संविधान लिखा है, मनुस्मृति के ही प्रेरणा से उन्होंने संविधान लिखा. तो लोग मनुस्मृति को जो मानते हैं वो संविधान को नहीं मान सकते. दोनों में पूरा अंतर है. एक में जन्म का श्रेष्ठत्व है, दूसरों में मूल्यों का श्रेष्ठत्व है. हमारे युवक क्रांति दल के परंपरा के अनुसार हम हर कार्यक्रम की शुरुआत भारतीय संविधान का जो प्रास्ताविक है उसको नमन करके, उसको सलाम करके, उसको अभिवादन करके करते हैं. आप सबकी तरफ से मैं अनुरोध करूंगा आज के हमारे मुख्य वक्ता आदरणीय यशवंत सिन्हा जी को, डॉक्टर कुमार सप्तर्षी को, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले को और सारे युक्रान के पदाधिकारियों को मैं विनती करता हूं कि राज्य घटना के प्रास्ताविका जो हो हमारे सामने है उसको अभिवादन करें, फूल अर्पण करें, उसको सलाम करें. हम सब की तरफ से ये अभिवादन होने वाला है और इस अभिवादन में हम तालियों के साथ शामिल होंगे. ये जो भारतीय संविधान है ये हमने 26 नवंबर 1949 में इसको अंगीकृत और अधिनियमित किया है संविधान सभा में. इस उद्देशिका को एक बार पढ़ते हैं
एक बार बहुत गंभीरता से इसको पढ़ते हैं, क्योंकि युवक क्रांति दल संगठन हो या हम सब जो परिवर्तनवादी लोग हैं, जिस समाज की कल्पना करते हैं, जो समाज हमें चाहिए, उसका प्रतिबिंब, उस क्रांति का, उस परिवर्तन का प्रतिबिंब इस संविधान के उद्देशिका में है। मैं आप सबको अनुरोध करूंगा, जिस तरह से हम अपने राष्ट्रगीत को, हम हमारे राष्ट्रध्वज को सम्मान करते हैं, गंभीरता से हम उसका सम्मान करते हैं, अभिवादन करते हैं, उसी गंभीरता के साथ मैं पढ़ूंगा। आप सब मेरे साथ उस प्रास्ताविका को पढ़िए, ऐसे मैं आपको विनती करता हूं। भारताचे संविधान, उद्देशिका, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। धन्यवाद। संविधान सभेत जेव्हा याची चर्चा झाली की हे संविधान कुणाला अर्पण करायचं, तेव्हा काही लोक असं म्हणाले की हे देवाला अर्पण करू, काही म्हणाले अल्लाला अर्पण करू, काही येशू ख्रिस्ताला अर्पण करू असं म्हणाले। खूप चर्चा झाली, शेवटी एकमत होईना आणि मग निवडणूक झाली, मतदान केलं आणि मग काही लोक असं म्हणाले की देवावर विसंबून आपल्याकडे आपली जबाबदारी विसरण्याचा आपल्याकडे एक सवय आहे, म्हणून हे संविधान आपण देवाला अर्पण न करता स्वतःला अर्पण करू। आपण सर्व लोक हे अंगीकृत आणि अधिनियमित करू आणि मतदानामध्ये हे संविधान स्वतःप्रत अर्पण करण्याचं जे मतदान आहे ते सर्वाधिक झालं। म्हणजे हरी नरके एका सभेमध्ये असं म्हणाले की पहिल्यांदा या देशामध्ये देवांचा, ईश्वरांचा आणि लोकांचा सामना झाला आणि लोकांचा विजय झाला। असं हे भारतीय संविधान, या संविधानाला आपण नमन केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाला अनेक निमित्त आहेत। युवक क्रांती दलाचा स्थापना दिन आहे, क्रांती दिन आहे। 9 ऑगस्ट 1942ला गवालिया टँकवर काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्यामध्ये भाषण करताना महात्मा गांधींनी लोकांमध्ये चेतना फुलवली। गांधीजींना लगेच अटक झाली आणि गांधीजींनी असं सांगितलं की स्वातंत्र्य लढ्यातल्या नेत्यांना अटक झाली असेल तर या देशातला प्रत्येक माणूस आता नेता बनेल, आणि खऱ्या अर्थाने लोक नेते बनली। आज सुद्धा देशाच्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे आणि म्हणून आज आपण आदरणीय यशवंत सिन्हाजी यांना बोलवलेलं आहे। मी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना अशी विनंती करतो, मैं डॉक्टर कुमार सप्तर्षी जी को विनती करता हूं कि आज के हमारे प्रमुख वक्ता, भूतपूर्व केंद्रीय अर्थमंत्री, विदेश मंत्री और हमारे मार्गदर्शक आदरणीय यशवंत सिन्हा जी का आप स्वागत करें। शाल, पौधा, सम्मान चिन्ह, लॉ एंड लॉयर्स और गांधी अलाइव, ये 2 किताबें देकर डॉक्टर कुमार सप्तर्षी आदरणीय सिन्हा जी का सम्मान करें, स्वागत करें।
येरवडा विद्यापीठातील दिवस, इस किताब का प्रकाशन भी, विमोचन भी आदरणीय सिन्हा जी के हाथों से थोड़ी देर के बाद होगा। इस किताब पर जो अपना भाष्य रखेंगे, युवक क्रांति दल से, विद्यार्थी दशा से जो जुड़े हुए हैं और साहित्य और शिक्षा के क्षेत्र में जिन्होंने महाराष्ट्र में अपना एक नाम बनाया है, उन डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले का भी स्वागत करने की विनंती मैं डॉक्टर सप्तर्षी को करूंगा। शाल, पौधा, सन्मान चिन्ह और 2 किताबें देकर सत्ता बदलाची 2 वर्ष आणि चंद्रशेखर हे गांधी भवननी प्रकाशित केलेली 2 पुस्तकं देऊन डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांचं स्वागत होत आहे। थैंक यू। सभी मान्यवरों का मैं अभिनंदन करता हूं और आभार मानता हूं। आज जिस पुस्तक का यहाँ पर विमोचन होने वाला है, वो पुस्तक, वो किताब येरवडा विद्यापीठातील दिवस, ये किताब युवक क्रांति दल के सारे कार्यकर्ताओं के लिए एक टेक्स्ट बुक है, ऐसा मैं मानता हूँ। मैंने ये किताब पढ़ी जब मैं अपने विचार, अपने मूल्य को ढूंढ रहा था, किस तरह से अपनी विचार की दिशा होनी चाहिए। और ये किताब पढ़ने के बाद मुझे दिशा मिली और मैंने एक 4 पन्ने का लव लेटर लिखा डॉक्टर कुमार सप्तर्षी जी को, और मैं उनको मिला और पहली ही मुलाकात में मैंने उनको गुरु माना। मेरे जैसे बहुत सारे युवा कार्यकर्ताओं को येरवडा विद्यापीठातील दिवस, इस किताब ने जिंदगी जीने का एक मूल्य दिया है। और युक्रान में जो भी कार्यकर्ता आते हैं उनको मैं ये किताब पढ़ने को ज़रूर बोलता हूँ। डॉक्टर कुमार सप्तर्षी हमारे युवक क्रांति दल के संस्थापक है, अध्यक्ष है, हमारे गुरु है, मार्गदर्शक है, महाराष्ट्र और भारत के राजनीति के विश्लेषक है। और उन्होंने हमारे युवक क्रांति दल में ओपन यूनिवर्सिटी की एक कंसेप्ट रखी। समाज में होने वाले हर घटना का विश्लेषण हम इस ओपन यूनिवर्सिटी में करते हैं। येरवडा विद्यापीठातील दिवस, इस किताब का मतलब है जो आंदोलन डॉक्टर कुमार सप्तर्षी ने किए, राष्ट्रपिता महात्मा गांधी के मार्ग से जो आंदोलन किए, जो सत्याग्रही आंदोलन किए, उस आंदोलनों में रास्ते पर आकर सवाल उठाना, घोषणाएं देना, स्लोगन्स देना, और अगर अरेस्ट हो तो अरेस्ट होना, और अगर येरवडा जेल में जाने का अगर मौका मिले तो वो कभी नहीं छोड़ना। और येरवडा जेल को उन्होंने येरवडा यूनिवर्सिटी का नाम दिया। और युवक क्रांति दल में येरवडा जेल को जेल नहीं कहा जाता, उसको यूनिवर्सिटी कहा जाता है। और ये किताब पढ़ने के बाद मेरे जैसे कई कार्यकर्ता उनको मिले और मैं उनको ये पूछता था कि कब मुझे ये सौभाग्य मिलेगा जेल जाने का। तो एक आंदोलन हुआ, उसमें डॉक्टर साहब के साथ हम सब कार्यकर्ता जेल में गए और जो फिल्मों में हम देखते हैं वो सारी कॉन्सेप्ट्स दिमाग से निकल गई। जेल तो एक मैरिज हॉल की तरह होता है, वहाँ तो शिविर जैसा हमारा हो गया। उसमें कई सारे बातें हम सब ने कही अपनी ज़िंदगी के बारे में, अपने मूल्यों के बारे में। और हर रोज़ हम डॉक्टर कुमार सप्तर्षी को मिलते हैं। उनका अगर एक नाम में जिक्र किया जाए तो वो सत्याग्रही है। अपने जीवन में उन्होंने सत्याग्रह को मूल्य के रूप में देखा है। मैं उनको ये अनुरोध करूँगा कि आज के कार्यक्रम में वो हमें मार्गदर्शन करें। माझे फार जुने मित्र आणि गुरुबंधू म्हणजे जयप्रकाश नारायण यांना यशवंत सिन्हाही गुरु मानतात आणि मी मानतो। 74 सालापासून आमची मैत्री आहे आणि पुढे JP गेल्यानंतर जे आमच्या परिवाराचे थोरले बंधू होते चंद्रशेखरजी, त्या सगळ्या परिवारात एकत्र राहिलेले असे हे यशवंत सिन्हा, नंतर आमचे एकेकाळी चळवळीतले कार्यकर्ते सहभागी होणारे आणि पुढे फार मोठे झालेले कुलगुरू याच्या मराठवाडा विद्यापीठाचे नागनाथ कोत्तापल्ले, सर्वांना राम राम, नमस्कार, सलाम अलैकुम, जय मल्हार, जय शिवाजी महाराज, जय भीम। नाही आता आहेच वातावरण ना, प्रत्येकजण लष्कर म्हणजे तलवारी घेऊनच बोलत आहे।
लष्करीकरण चाललेलं आहे, साधं कासं नाही, तर नको बाबा आपलं असं. आणि यशवंत सिन्हा हे IAS झाले आणि त्यांना जे पींचा परिचय असेल. जे पींच्याकडे 74 साली आम्ही सगळेजण गेलो, जे पीने बोलून घेतलं होतं. त्या काळामध्ये हे चीफ सेक्रेटरी होते बिहारचे IAS. नंतर फॉरेन सर्व्हिसमध्ये पण होते. तर हे ते आंदोलनाचा परिणाम असा असतो की ते सारखं जे पीकडे यायचे आणि मला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून व्हायचा. तर जवळजवळ ठरलं तरुण शांती सेनेचं आणि आणखीन एक काम आणि एक खोली सदाकत आश्रमात. तर त्यावेळेला त्यांना एका संस्थेतर्फे 250 आणि दुसऱ्या संस्थेतर्फे 250 असं मानधन द्यायचं ठरलं, एक खोली, आणि त्यांनी हे देशभर हे काम करायचं असं ठरलं. पण जे पींची एक अट होती सगळ्यांनाच, म्हणजे आम्हाला कोणालाही फुल टाईमर होण्यापूर्वी पत्नीचं विचार काय, नाही तर पंक्चर होतं पुढे ते फुल टाईमरशिप. तर ते पत्नीची काय अवस्था आहे तिच्याशी बोलल्याशिवाय नाही करणार. आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की तिच्या अजून सहमती नाही. यांना सांगण्यात आलं, हे आम्हाला परिवारात सगळ्यांना माहीत होतं की पत्नीची सहमती झाल्यानंतर तो फुल टाईमर हो. जे पींच्या हयातीत ते झालं नाही. पण नंतर चंद्रशेखर जे आहेत ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून राजकारणात आले. जनता पक्षाचे सेक्रेटरी होते. बाबरी मस्जिद पडली, त्याला विरोध केला, लोकसभेमध्ये ते बोलले. पण मधल्या काळामध्ये अटल बिहारी आणि चंद्रशेखर यांचंही चांगलं असल्यामुळे इकडं जनता पार्टीत ते वित्तमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर. आणि हे अपघातानं येतात छोट्या आयडिओलॉजींचे सरकार, पण त्यांच्यामध्ये टॅलेंट नसतं. म्हणून ते टॅलेंट हंटिंगमध्ये यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही चंद्रशेखरच्या बरोबर जे काय ज्या पद्धतीनं काम केलं तसं करण्यास इथं कुठेही प्रत्यवाय नाही. म्हणून तिथले वित्तमंत्री झाले, परराष्ट्रमंत्री झाले. मोदी आल्यानंतर ते काही स्वातंत्र्य मिळालं नाही. मग ते बोलतात आणि त्याप्रमाणे आता त्यांनी भाजपचा राजीनामा पण दिलेला आहे. तर असे माझे मित्र, पॉलिटिकली सतत ॲक्टिव्ह राहणारे आणि इकॉनॉमिक्सची सगळी माहिती असलेली, परराष्ट्र नीतीची माहिती असलेली, आज ते येण्यापूर्वी इतके अडथळे होते. काल दिवसभर एकच प्रश्न होता की कधी कॅन्सल करायचं, आत्ता करायचं दुपारी, मग दुपारचं संध्याकाळी. मग शेवटी मी त्यांना असं सांगितलं, आमचा कार्यक्रम कॅन्सल करावा इतक्या घटना पुण्यात घडल्या, तर मग तुम्ही नाही आलात तर चालेल, पण कार्यक्रम झाला आणि तुम्ही एकटे नाही आलात तर ते फार बरोबर नाही होणार. म्हणून त्याच्या मुद्द्यावर ते आले आणि कुठे घटनाही झाली तर कॅन्सल करावंच लागेल. परंतु माझा मराठा समाजावर खूप विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये 30% मराठा समाज आहे. बाकीच्या सर्व ठिकाणी जी बहुजन जात आहे ती 14-15% आणि दुसरी लगे 12-13 आहे. म्हणजे त्यांच्यात कॉम्पिटिशन आहे. फक्त महाराष्ट्र अपवाद आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शहाणा व्हायचा असेल तर मराठा शहाणा झाला पाहिजे. महाराष्ट्रात क्रांती व्हायची असेल तर मराठा अग्रदूत पाहिजे. क्रांती दिनाच्या मुहूर्तावर क्रांती होते खरं नाही, आपण ते पाच भूतकाळाची आहे आठवण म्हणून. पण काय व्हायचं जे असेल, इथे मराठा समाज हिंसक झाला तर बाकीच्यांना गप्प बसावं लागतं. मराठा समाज सत्याग्रही झाला तर समज महाराष्ट्र सत्याग्रही होईल. तर हे मराठा समाजाचं आज इथे अर्थ आला. पण माझा विश्वास असल्याने मी त्यांना प्रत्येक फोनवर सांगायचो. आज सकाळी विमानतळावर आले तेव्हाही माझा मराठा समाजावर विश्वास आहे. कारण त्याला असं वाटतं की गाव चालवणं हे माझं काम आहे, म्हणून फार काही हिंसा वगैरे होणार नाही. आता त्यांच्याही कंट्रोलमध्ये नसलेले लोक असतात, ते काहीतरी करतील, पण त्यांचा काय बंदोबस्त करते पोलीस यंत्रणा करेल. तर असं सांगितल्यामुळे ते आले. प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो. मैं आपको धन्यवाद दे रहा हूँ कि इतनी कठिनाई के साथ आप आए. आता प्रश्न असा आहे की आज आम्ही महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे त्यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. नेहमी आम्ही तिकडं कोथरूडला आमच्या गांधी भवनमध्येच ठेवतो असं कोणाचं व्याख्यान करायचं असेल. पण यशवंत सिन्हांचा मागे कार्यक्रम झाला तो गणेश क्रीडामध्ये संजय बालगुडेंनी घेतला होता. त्यावरून आम्हाला असं वाटलं की मोठी जागा हवी आणि म्हणून ही जागा घेतली. अडथळे आले ते ठीक आहे.
तर हे महाराष्ट्र गांधी याच्यातर्फे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे. दुसरा आज युक्रांचा वाढदिवस आहे. बरोबर ह्याच सभागृहात गंमत आहे, काहीतरी लोकमान्यांशी नातं आहे. आम्ही पहिल्यांदा युक्रांचं स्थापन केलं ते सिंहगडला लोकमान्यांच्या बंगल्यात केलं. आता नंतर मध्ये गॅप घेऊन परत जे युक्रांत रिवाईव्ह झालं, त्याची पुनर्स्थापना झाली, ती 9 ऑगस्ट 2001ला ह्याच सभागृहात झाली. तर युक्रांतचा वर्धापन दिन आहे. युक्रांत म्हणजे काय मुवमेंट आहे, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि महात्मा गांधींचे सत्याग्रही विचार यांचं मिक्सचर आहे. आणि आम्हाला कुठेही अडचण नाही आली. काही म्हणतात की गांधी हे कसं काय बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांना मानता येईल, त्याचे शत्रू आहेत. तर हा इतर लोकांचा डाव आहे ज्यांना समाजाचं परिवर्तन नव्हतं, की तुम्ही ह्या अंगाने द्वेष करा, आम्ही ह्या अंगाने द्वेष करतो आणि गांधीचा द्वेष केल्यामुळे आपल्याला प्रतिगामी एकजूट करता येईल. म्हणजे गांधी द्वेष हा प्रतिगामी एकजुटीचा केंद्रबिंदू आहे. कारण गांधी असताना कोणाला डोकं वर काढता आलं नाही, गांधींचा खून करावा लागला आणि तरी गांधी काही सुटत नाही. उलट जगामध्ये गांधीवर एवढं लिहिलं जातं आता की असं वाटतं की गांधी आता 150 वर्षाचा माणूस झालेला आहे, 150 वर्षाचा थिंकर आहे. जगामध्ये लिहिलं जातं. जगामध्ये अहिंसा दिन म्हणून गांधींचं मानलं जातं 2 ऑक्टोबर. असं कोण माणूस आहे हो जगात की ज्याचा वाढदिवस तो मेल्यानंतर इतका काळ चाललेला आहे? युनोनी मान्य केला. फक्त भारतामध्येच जरा काहीतरी गडबड आहे त्यांच्या मान्यतेबद्दल. तर आम्ही सप्ताह वगैरे करतोच, आम्ही तर लोक कमिटेड आहोत. पण युक्रांचा एक वेगळा आहे. युक्रांच्या काळामध्ये आम्ही सत्याग्रह विचार नावाचं पुस्तक वाचलं होतं आणि आम्हाला वाटलं की संघर्षाला ही मेथडॉलॉजी चांगली आहे. एवढंच, फार गांधीवादी नव्हतो आम्ही. आणि लोक लेटेस्ट स्वातंत्र्य लढ्यात वापरलेली, कारण आमच्या पिढीचं आणि स्वातंत्र्य लढ्याचं अंतर किती, 10-15 वर्षाचं. शरद पवार, मी, आम्ही सगळे 41ला जन्मलेलो. म्हणजे अर्धा पाय ब्रिटिश राजवटीत आणि शहाणे झालो स्वराज्यात. पण लगेचच शहाणे झालो पहिल्याच वर्षी. म्हणजे पहिलीत गेलो आणि पेढे खाल्लेले आमची पिढी. तर आमचं अंतर नव्हतं स्वातंत्र्य लढ्यात. म्हणून हा विचार आला की स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघर्ष कसा करायचा, हा सक्सेसफुल फॉर्म्युला असताना दुसरे कशाला घ्यायचे. म्हणून आपण सत्याग्रह म्हणून गांधीचं मेथडचा आम्ही अभ्यास केला, सायंटिफिक सगळा. तर त्यावेळेला आम्हाला 2 गोष्टी आड आल्या. काँग्रेसवाले म्हणायचे, आम्ही म्हणायचो तुम्हाला तर नक्कीच आमचा सत्याग्रह आवडला, आम्ही कदाचित तुमची लाडकी पोरं होऊ तुमच्या पक्षात नाही आलो तरी. तर ते म्हणायचे कशी व्हाल लाडकी. महात्मा गांधीचा सत्याग्रह हा परकीय सत्तेच्या विरुद्ध होता, आता नाही. तर हे कळत होतं ना, मतलब आहे त्यांच्यात. म्हणलं अहो तुमचे वडील ना महात्मा गांधी. नाही 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 नाही, गांधींचा सत्याग्रह फक्त ब्रिटिशांविरुद्ध होता. मग आम्ही त्याला असं म्हणलं की स्वकीय जेव्हा परकीयासारखे वागायला लागतात त्यावेळेला तर तो होतोच रिलेव्हंट. आणि दुसरा, गांधींचा वारसा आचार्य विनोबांकडे आल्यामुळे भूदानामध्ये त्यांना संघर्ष बाजूला करावा लागला. संघर्ष बाजूला केला की सत्याग्रह होतो. आणि आम्हाला असं लक्षात आलं की सत्याग्रहाशिवाय गांधी कसं समजून घ्यायचा, घेताच येणार नाही. ते तर त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि आज जगभर ते वैशिष्ट्य मानलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांचं एकत्रीकरण करताना आम्हाला काही अडचण नाही आली आणि कुठल्याही पक्षाकडे ते नव्हतं. म्हणून आम्ही म्हणलं आपण जरी युवक संघटना असलो तरी ही स्पेस वापरायची, स्वराज्यातला सत्याग्रह हा जास्त करायचा. आणि मला सांगायला नम्रपणे, म्हणजे आकडा नाही पुरा होऊ शकला, पण मला 62 वेळा अटक झालेली आहे. कधी 1 दिवस अटक असेल, अटक झाल्यावर 1 दिवस असेल, कधी वर्षभर तुरुंगात असेल. महाराष्ट्रातला पहिला मिसा, दुसरा मिसा हे माझ्यावर वापरला गेला. त्याच्यावरनं कळते की आपलं म्हणणं बरोबर आहे. कारण सरकार किती दखल घेतं याच्यावर तुमच्या सत्याच्या सामर्थ्याची परीक्षा होते. तर आपण बोललेल्यावर पहिला मिसा 1 वर्ष, परत दुसऱ्यांदा बोलले, परत दुसरा मिसा, आणि मग आणीबाणीमध्ये ठोक भावातला मिसा, त्याचं ते होतंच. 3 वेळा 3 मिसे लागले असं. तर बरोबर आहे ती आयडिओलॉजी. आणि आम्हाला एकदाही अपयश नाही मिळालं. मग का ते सायन्स मानायचं नाही. आणि आत्ता त्याचा संदर्भ असा आहे
की देशामध्ये फॅसिस्ट राजवट येते, त्याच्या विरुद्ध सत्याग्रहाशिवाय कोणता मार्गाने लढणार तुम्ही? शस्त्रांनी? तर आज स्टेटकडे जास्त शस्त्र आहे. स्टेटच्या, कारण स्टेट म्हणजे ऑर्गनाइज व्हायलन्स हा आता जगामध्ये तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामुळे सर्वात जास्त स्टेटकडे ताकद आहे. कशी व्यक्ती लढणार? तर सत्याग्रहाच्या मार्गाशिवाय मार्गच नाही आहे. आणि आपले पिता, राष्ट्रपिता गांधी आहे, त्यांनी सांगितल्यामुळे त्याला एक लेजिटिमसी आहे. तर कदाचित पुढच्या पिढीला, तरुणांना हे शास्त्र कळलं पाहिजे. याच्यातली सर्वात अडचण आहे की माणसाला मेंदू असल्याने मेंदूला कळणाऱ्या भीती फार आहेत. त्याच्यात एक तुरुंगाची भीती, मृत्यूनंतर दुसऱ्या नंबरची. मी मरेल का काय असं वाटतं, आणि माणसाला नेहमी वाटतं की मला कोणीतरी केव्हा तरी तुरुंगात टाकेल. अगदी श्रीमंताला, गरिबाला सारखाच ही भीती असते. तर आम्ही असं ठरवलं तेव्हा की तुरुंगाचीच भीती काढायची. तुरुंग म्हणजे एक छान मस्त जागा, समज येतं की तिथे बाबा ॲडमिशनला पैसे मागत नाही, केव्हाही ॲडमिशन असे, रात्री बेरात्री सगळ्यांना जेवायला देतात, कोणाची काय अडचण नाही, अन्न वस्त्र, म्हणजे समाजवादाचं थोडाफार अनुभव फक्त जेलमध्ये. आणि 5,000 लोक, सगळ्यांना सारखं, सगळ्यांना ती याची कटोरा, ताटली वगैरे असं. आणि मग आम्ही आत गेलो की मुक्त विद्यापीठ चालवायचं. म्हणजे सरकारच्या पैशावर फर्स्ट क्लासपैकी आमचे 14 दिवस ठेवले तर एवढं शिबिरातमध्ये सगळी मुलं तयार व्हायची. तर हे सगळं केल्यामुळे शेवटी सरकार वाकायचं. आणि सरकार नावाचं एक एवढं जबरदस्त यंत्रणा ही वागते, तो काय आनंद असतो तो चाखल्याशिवाय कळणार नाही. सुबंध सोलापूर बंद केलेलं मार्शल लॉ सारखं, आणि मला एकट्याला पकडायचं आणि मिसा. आणि मी काय करतो, मांडी घालून पद्मासन घालून बसलेलं आहे. म्हणजे अगदी रामदेव बाबाकडनं शिकलेलं नव्हतं, थोडं चुकलं असेल, पण पद्मासन ज्याला म्हणतात ते. आणि ते सगळी यंत्रणा उचलते आणि आपल्याला त्या क्षणातला जो आनंद आहे तो मला सामाजिक आनंदामध्ये त्याच्यापेक्षा अधिक मिळाला नाही. कारण आपण एवढे पॉवरफुल आहे, सरकारला आपल्या शब्दाला घाबरत आहे. हा फार मोठा आंतरिक शक्तीचा प्रत्यय आलेला. आता हे झाल्यावर मग पुढे लोक म्हणायला लागले, कुठे कुठे आठवणी लिहिल्या, भाषणं सांगितलं की याच्यावर पुस्तक लिहा. म्हणून स्मृतीने लिहिलेलं पुस्तक आहे, डायरीतून नाही. की काय नेमकं जेल प्रकरण, कशाला एवढं त्याला कारण ते घाबरल्याशिवाय सत्याग्रही शील येत नाही. आणि मग त्याच्या आठवणीनं हे पुस्तक लिहिलं. 17 वर्षापूर्वी ते प्रसिद्ध झालं. त्याचं श्रेय अरुण जाखडेला द्यायला पाहिजे, पण त्या प्रती खपत होत्या आणि आता मागणी येत होती आणि तो काढू शकत नव्हता. अशी अवस्था आल्यामुळे एक मित्र सपकाळ म्हणून पुढे आले, प्रफुल्लता प्रकाशन, आणि त्यांनी आता हे पुस्तक काढलं. फक्त अट मला घातली, तुम्ही वाचून परत आमच्याकडे द्यायचं वगैरे अशी भानगड ठेवायची, आम्ही जसं तसं छापणार. अहो म्हटलं ते मग जुनं वगैरे तुम्ही एकदा बदलायला आलं की आणखीन बदलेल, म्हणून ते तसंच्या तसं छापलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, त्या का टाकतं सरकार आपल्याला जेलमध्ये, ते आहे कोणत्या प्रसंगातून आलो तुम्ही, आतमध्ये काय आहे, कोणत्या प्रसंगातून आल्यावर आतमधली वर्तन कसं मिळतं, त्याच्यानंतर आतमध्ये आपण त्या वेळेचा वापर कसा करू शकतो चांगला. एक तर तब्येत फार चांगली होते. अलीकडे माझी तब्येत, डायबिटीज वाढतो म्हणजे केवळ जेल नाही म्हणून, नाही तर बाहेर सगळं करायचं, ज्याला काही नियम नाही काय नाही. आणि जेलमध्ये राहिलं की एकदम व्यायाम, खाणं, आणि जेलचं खाणं असं की डायबिटीज वाढूच शकत नाही इतकं ते असं छान असतं जेलचं. तर ते सगळी माहिती आहे. त्याच्यानंतर त्याच्यात काही पात्र आहेत ह्या ह्याच्यात. आणीबाणीच्या वेळेला RSSचे लोक आहेत, जमाते इस्लामीचे लोक आहेत, प्रकाश जावडेकर आहे त्याच्यात. प्रकाश जावडेकर तो अगदी बारीक होता असा, म्हणजे कोणाला खरं वाटणार नाही, आता इतका बारीक होता. आणि जेलमध्ये लोक आपली जुनी दुखणी कमी करतात, वेळ असतो ना, तर त्याचं हार्टचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर आजची तब्येत त्याची वेगळी आहे, चांगलं आहे ते. असे खूप पात्र आहे. आजचे खासदार शिरोळे त्यांचं पण वर्णन आहे, आणि पण ते त्यावेळेचं वर्णन आहे, कदाचित आत्ता लावू नका ते. आणि बाळासाहेब देवरस होते, त्यांच्याबरोबर झालेली चर्चा. अशा वेगळ्या समाजवादी होते. समाजवादी नष्ट होणार चळवळती हे त्यावेळेला कळत होतं आणीबाणीत वागण्यातून. आणि काय आजच्या परिस्थितीची बीजे त्याच्यात आहे, म्हणून ते लोक मागतायत पुस्तक. तर ते मी काय तसं साहित्यिक नाही, पण
जे आहे ते आपलं खरं म्हण या हृदयचे त्या हृदय घालायचं म्हणून ते पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक छापलेलं आहे यांनी. आज युक्रांचा वाढदिवस आहे. ह्या 2-3 कार्यक्रमामध्ये ते पुस्तक आपण वाचावं, मला कळवावं काय झालं, म्हणजे मलाही काही चुकत असेल तर त्याच्यातून कळेल. परंतु युक्रांच्या लोकांना ते टेक्स्टबुक का वाटतं, तर माणसाला आज जे करायचं त्यात उगाचच भीती वाटते. आणि असं वाटतं असं कधीतरी झालं आहे का. झालं आहे, पानापानात तुम्हाला त्याचे पुरावे तुम्हाला मिळतील, तारखा वगैरे. तर या पद्धतीनं पुढचा काळ करावा लागेल. आज राजकीय पक्षांजवळ भाजपशी लढण्याला नेमकी काय भूमिका आणि काय हत्यारे याचा गोंधळ आहे. नितीश कुमार आमचा इतक्या जवळचा, तो कसं काय बदलला आणि आधी अगदी मोदीला पंतप्रधान होऊ देणार, तो कसं काय झाला. काहीतरी शासन संस्थेच्या हातामध्ये लफडी असतात, कोणाला कसं दाबायचं ते. त्यामुळं युनिटी होईल न होईल असं हा भाग आणखीन वेगळा. पण समाजाचं वाटोळं व्हायचं नसेल, काँग्रेस फार ग्रेट आहे आणि लगेच उद्या आजच्या दिन येतील असंही मानत नाही. पण हे सरकार गेलं पाहिजे या निर्णयाला आम्ही आलो आहे. आणि त्याच्याकरता जे आपल्याला वाढून ठेवलेलं आहे त्याची मानसिक तयारी व्हायला या पुस्तकाचा उपयोग होईल. एक फॅसिझम कसा असतो, फॅसिस्ट हा शब्द सुरू झाला इटालीपासून, मुसोलिनीपासून. मुसोलिनी हा हिटलरचा गुरु, म्हणून आद्य शंकराचार्याला आद्य शंकराचार्यच म्हटलं पाहिजे. पण त्यांना आपले हिंदुत्वाचे आद्य शंकराचार्य मुंजे म्हणून नागपूरचे तिथे गेले भेटायला. आणि त्यांचं ते भोसले मिलिटरी स्कूल आहे ना, ते मुंजे. आणि त्या मुसोलिनीच्या पाठीवर हात मारला आणि म्हणाले, बेटा काय मस्त आहे फॅसिस्ट, सगळ्या लोकांना त्याग शिकवायचा, हिप्नोटाईज करायचं आणि सगळ्यांचा वापर करायचा आपल्या सत्तेचा, मस्त आहे. आणि मग नंतर म्हणाले, मी तुला आशीर्वाद द्यायला आलो आहे, पण मुद्दाम आलो आहे, जर यात काही अडचणी आल्या तर आम्ही ब्राह्मण वर्गाने हा प्रयोग पूर्वी फारच यशस्वी केला आणि अजूनही तो आमचा संपलेला नाही. तर काही अडचण बिडचण आली तर आम्हाला विचारता, रेफर करायचं आम्हाला, असं सांगून आले. तर असं आहे. म्हणून मी आता 2 गोष्टी करतो. हे सगळं करताना मनुस्मृतीची प्रवचनं देत असतो. काय काय लिहिलं त्याच्यात सगळ्याचं बीज मिळतं आजच्या याचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोण वाचून करतं का? वाचून नाही करत, रोमारोमात अंगाअंगात असतं ते, रिफ्लेक्सली होतं. म्हणजे आता जे कोणी काय बोललं की जा परदेशात, जा पाकिस्तान असं म्हणतं, तर मी म्हणले मनुस्मृती कुठं सापडलं. त्यांनी असं केलं की जगामध्ये यज्ञीय देश म्हणून आर्यावर्त आहे, जिथे यज्ञ होतात. म्हणजे जो जास्त घोडे बैल त्या अग्नीमध्ये टाकेल तो मोठा माणूस. जसं आता लग्न होतात ना, काही लोक कालचे गरीब असतात, त्यांना वाटतं लोक आपल्याला वरच्या स्तराला कधी मानणार, म्हणून ते लग्नात खूप खर्च करतात. खूप खर्च करणं, तसं त्या काळामध्ये यज्ञामुळे प्रतिष्ठा असायची. तर त्या यज्ञाचा विधी ब्राह्मण करायचे. यजन याजन पूजन हे ब्राह्मणांचं का. त्यावेळेला ते म्हणायचे शूद्राचं आजूबाजूला सावली नाही, आजूबाजूला कुठं असता कामा नाही. आणि मग पुढं म्हणतात की सर्वच देशात काही यज्ञ होत नाही, आपल्या आर्यवर्तात होतात. बाकीचे जिथं यज्ञ होत नाही त्याला म्लेंच देश म्हणतात. तर शूद्रांना फार वाईट वाटत असतं, त्यांनी म्लेंच देशात जावे. पाकिस्तान हा त्यांच्या दृष्टीनं यज्ञ होत नाही म्हणून म्लेंच देश आहे. आणि तिथे जर ब्राह्मण असेल, त्यांना यजन याजन पूजन मिळत नाही, तर त्यांनी आर्यवर्तात यावे, त्यांनी इकडे यावे, असं ते आहे. तर म्हणजे प्रत्येक गोष्टीचं बीज तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं. तर असे हे विचार आहेत आत्ता. आणि त्याच्याबरोबरची लढाई आहे ती एकट्या काँग्रेसला पेलवायची इच्छा असली तरी पेलवे की नाही याची शंका आहे. पण काँग्रेसला टाळूनही होणार नाही. तर आणि ही आयडिओलॉजिकल लढाई आहे. अँटी BJPiझम हा अँटी काँग्रेसिझम इतका साधा बेरजेचा विषय नाही. किंवा आरशामध्ये पाहिलं तर अँटी काँग्रेसिझम आणि इकडे अँटी BJPiझम देतो अशी मिरर इमेज नाही. हे आयडिओलॉजिकल वॉर आहे. ते गांधी खेळले. नॅशनलिझमचा अर्थ काय, हा देश बांधायचा त्याचं काय, इथला लॉ कसा असावा, बाबासाहेब आणि आंबेडकर मिळून बांधले, जवाहरलाल नेहरू त्यात होते, सरदार होते. तर तेच वॉर आता होणार आहे. तर असं आम्हाला दिसतंय. तर आपण सगळ्यांनी ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून मी कार्यक्रम पुढचा काय असेल तो थांबतो इथे. माणसाची सर्वात नावडती संस्था म्हणजे कारागृह.
डॉक्टर कुमार सप्तर्षींनी मात्र येरवड्याच्या बंदीशाळेला विद्यापीठ म्हटलं आहे. ते पुढे म्हणतात, सत्याग्रहींना जनआंदोलनातील अनुभव विश्व सोबत घेऊनच येरवडा विद्यापीठात प्रवेश मिळतो. सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी जणू ही पुढची पायरी. इथला अभ्यासक्रम जिवंत आणि नित्य नवा. एक एक कैदी म्हणजे समाज जीवनातली एक एक स्वतंत्र कहाणी. शेकडो संदर्भात जीवन कसं रूप बदलतं याचं इथे जवळून दर्शन होतं. येरवडा विद्यापीठ जीवनातला अंधार घालवतं, ज्ञानाचा प्रकाश देतं, मोक्षही देतं. या पुस्तकाचं प्रकाशन, पहिलं प्रकाशन, आज 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्रातले नंबर 1चे आंदोलक म्हणून ज्यांची ख्याती होती असे जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी या पुस्तकाबद्दल असं म्हटलं आहे, कुमारने तरुणांना निर्भय बनवले, हे त्याचे योगदान मोठे आहे. सत्याग्रही संघर्षावर त्याची असीम निष्ठा आहे. त्या निष्ठेमुळे लोकशाही गतिशील झाली. युवकांच्या शक्तीचा धाक राज्यकर्त्यांना नेहमीच वाटतो. त्याला अनेक वेळा अटक झाली तरी युवकांनी आंदोलने चालूच ठेवली. लोकांमध्ये असो वा कारावासातील एकांतात असो, चेतना देण्याचे काम त्याने अखंडपणे केले, हे मला महत्त्वाचे वाटते. हे सत्याग्रहाचे अध्यात्म आहे. त्याच्या जिवंत अनुभवांमुळे हे पुस्तक रसपूर्ण आणि चैतन्यशील झाले आहे. हा ग्रंथ तरुणांच्या अनेक पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील. या पुस्तकाने मला प्रेरणा दिलेलीच आहे. आपल्या सगळ्यांनासुद्धा हे पुस्तक प्रेरणा देईल याच्यामध्ये काही शंका नहीं. इस किताब का, येरवडा विद्यापीठातील दिवस, इस मराठी किताब का विमोचन, 3री एडिशन का विमोचन करने की विनंती मैं हमारे आज के प्रमुख वक्ता यशवंत सिन्हा जी को करता हूँ. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कुमार सप्तर्षी और युवक क्रांति दल के सारे पदाधिकारियों के उपस्थिति में इस पुस्तक का विमोचन हो रहा है और आप सबके उपस्थिति में भी ये पुस्तक प्रकाशित हो रहा है. विमोचन इस किताब का हो रहा है. तो धन्यवाद. यशवंत सिन्हा जी आणि डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं मी हार्दिक आभार मानतो. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे महाराष्ट्राला शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रातले एक मान्यवर म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलेलंच आहे. पण त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं भाषण, त्यांचं लेखन महाराष्ट्र वाचत आलेलं आहे. विद्यार्थी दशेत असताना आणि शिक्षक म्हणून नोकरी करत असताना युवक क्रांती दलाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आला आणि युक्रांच्या आजच्या सर्व उपक्रमांमध्ये नागनाथ कोतापल्ले हा एक अविभाज्य घटक असतो. नागनाथ कोतापल्ले यांची सम्यक दृष्टी, त्यांची समन्वयवादी दृष्टी, त्यांचं लेखन वाचन आम्हा कार्यकर्त्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक असतं. मी त्यांना अशी विनंती करतो की येरवडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकावर त्यांनी आजच्या या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने भाष्य करावं. व्यासपीठावरील सन्माननीय सिन्हाजी, कुमार सप्तर्षी, संदीप आणि युक्रांचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आत्ता आपण कुमार सप्तर्षी यांचं भाषण ऐकलेलं आहे आणि ते भाषणामध्ये ज्या मिस्किलपणे बोलतात, हीच मिस्किल शैली तुम्हाला संबंध येरवडा विद्यापीठाचे दिवस याच्यामध्ये दिसेल. म्हणजे एकाच वेळी ते चिंतन आहे असे वाटेल, एकाच वेळी तो उपहासही असतो, त्याच वेळी तिथे विनोदही असतो. अशा अनेक गोष्टी त्यांच्या शैलीची वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतील. आणि संबंध पुस्तक अतिशय वाचनीय अशा प्रकारचं तर आहेच आहे, पण ते वाचून टाकून द्यावं असंही नाही. तर ते
यासाठी महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये एकीकडे निगरगट्ट अशा प्रकारची सत्ता आणि दुसरीकडे सामान्य अशा प्रकारचे विद्यार्थी, सामान्य अशा प्रकारचे तरुण यांच्यामधला एक संघर्ष. आणि हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष अत्यंत शांततापूर्ण मार्गाने कसा चालतो. कुमार सप्तर्षी यांचं एक वैशिष्ट्य असं की ते सतत आपल्या अनुयायांना असं सांगत असत की कुठेही गोंधळ होऊ द्यायचं नाही, कुठेही गालबोट लागेल असं काही करायचं नाही, बसून राहायचं, सत्याग्रह करायचा, जाळपोळ वगैरे ह्या तर फार दूरच्याच गोष्टी आहेत. पण आपण एक शिस्त पाळायची आणि त्या सगळ्यामधून एक अत्यंत शांततापूर्ण मार्गाने त्या प्रश्नाच्या सोडवणुकीकडे जायचं. हे जी एक सत्याग्रह करणे, खरं म्हणजे महात्मा गांधींच्या नंतर आपण ते सत्याग्रह वगैरे विसरून गेलेलो होतो. आता सत्याग्रहाच्या नावाखाली गोंधळ होतो. तर सत्याग्रह हा अत्यंत शांतपणे निर्धाराने करायची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी कधीही पोलिसांना आपलं शत्रू मानलं नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे पोलीस हे लाठीमार करतात, गोळीबार करतात, पण ते करत नसतात. ते कोणाच्या तरी हुकुमाचे ताबेदार असतात. जो कोणी हुकूम देणारा असतो, हा हुकूम देणारा सुद्धा कुणाचा तरी पुन्हा ताबेदार असतो. हा कुणाचा असतो? तर हा व्यवस्थेचा ताबेदार असतो. मुख्य मुद्दा काय आहे की आपला जो लढा आहे, हा लढा व्यवस्थेच्या विरोधात आहे. तो पोलिसाच्या किंवा कुठल्या मंत्र्याच्या, कुठल्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही. आपला लढा हा व्यवस्थेच्या विरोधातला आहे. आणि आपल्याला व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे जे एक महत्त्वाचं अशा प्रकारचं सूत्र आहे, हे सूत्र मला असं वाटतं की कुमार सप्तर्षी यांनी आपल्या आयुष्यभर पाळलेलं आहे. आणि त्या सूत्रामधूनच अनेक आंदोलने यशस्वी झाली. सोलापूरचं आंदोलन असेल, कृषी विद्यापीठाचं आंदोलन असेल, एक छोटं आमच्याकडे तिकडे काही महाविद्यालयाची आंदोलनं झाली, अशी पुष्कळ आंदोलनं झाली. फी वाढी विरोधातली आंदोलनं असतील, शिष्यवृत्ती वाढीच्या बद्दलची आंदोलनं असतील. तर ही सगळी आंदोलनं याच पद्धतीने लढत गेली. आणखी एक गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते, ती म्हणजे आपल्या देशामध्ये नेतृत्व करणाऱ्या माणसाची जात काय आहे. याला खरं म्हणजे काही महत्त्व नाही. नेतृत्व करण्याची गुणवत्ता आहे की नाही, प्रश्न धसाला लावण्याची गुणवत्ता आहे की नाही, हे महत्त्वाचं असतं. पण ते न होता कुठेतरी जात पाहिली जाते. इथे कृषी विद्यापीठाच्या आंदोलनामध्ये हा अनुभव त्यांना पहिल्यांदा आला. याच्यामध्ये नोंद आहे की अरे हा आपला नव्हे. औरंगाबादला जेव्हा दलित शिष्यवृत्ती वाढीचा प्रसंग आला, तेव्हा कुमार सप्तर्षी नेतृत्व करत होते. लोक असं म्हणाले की याचा आणि दलितांचा काय संबंध. आंदोलन यशस्वी झालं कारण एका अर्थाने जातीवरती मात करण्याची एक शक्ती कामाने आणि दृष्टीने माणसाला मिळते, ती कुमार सप्तर्षींना मिळालेली आहे. म्हणून हे पुस्तक म्हणजे युक्रांचं टेक्स्टबुक आहे, असं जे संदीप म्हणाला ते बरोबर आहे की लढे कसे उभे करायचे, लढे नेमकं काय काय कोणकोणत्या पद्धतीने विकसित होतात आणि त्याच्यात लोकसहभाग कशा प्रकारे घ्यायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवा. त्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे व्यवस्थेचे जे प्रतिनिधी असतात त्यांची आपल्याला भीती वाटते. व्यवस्थेचे प्रतिनिधी कोणते? तर पोलीस असतील,
व्यवस्थेचे प्रतिनिधी मंत्री असतील, यामध्ये या पुस्तकामध्ये 2-3 प्रसंग असे आहेत की त्या मंत्र्याला सामोरं जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याकडे पुढाऱ्यांच्या दारामध्ये नुसतं पडून राहण्यामध्ये सुद्धा लोकांना अभिमान वाटतो. तासनतास त्यांच्या दारात पडून राहतात, काय मिळेल का, इकडे मिळेल का, तुकडा मिळेल का. अशी परिस्थिती असताना त्याला भिडायचं आणि त्याचं वस्त्रहरण करायचं, त्याला मानवी पातळीवरती आणायचं, हा एक भाग आहे. तसं आता समाजामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की अरे समाजात काहीतरी बरं व्हावं, काही चळवळ व्हाव्यात, काय समता निर्माण व्हावी, आमच्या घटनेने सांगितलेल्या गोष्टी व्हाव्यात, पण ते घाबरतात. आणखी कशाला घाबरतात? जेलला घाबरतात. आणि मग ही जेलची भीती घालवणं, म्हणजे व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून पोलिसांची भीती घालवणं, व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून मंत्र्यांची भीती घालवणं, व्यवस्थेचे प्रतिनिधी जिथे तुम्हाला नेऊन ठेवतात त्या जेलची भीती घालवणं, हे एक फार महत्त्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. खरं म्हणजे आपल्याला ही मोठी परंपरा आहे हो. भगतसिंगापासून तर ती परंपरा आहेच ना. भगतसिंगांच्यापासून स्वातंत्र्य आंदोलनामध्ये खूप लोक जेलमध्ये गेले, संघर्ष केला. जेल ही काही नवी गोष्ट नाही, पण स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू समाज बदलायला लागला तो काही प्रमाणामध्ये, आणि मग त्याला जेलची भीती वाटायला लागली. ही भीती काढणं हे एक महत्त्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि या संबंध ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये एका प्रकारे या जेलमधले अनुभव, इतक्या वैविध्यपूर्ण अशा प्रकारचे अनुभव आहेत. जेलमध्ये भेटलेली माणसं, जेलमध्ये भेटलेले गुन्हेगार, जेलमध्ये झालेल्या मुक्त विद्यापीठ, म्हणजे जेव्हा कार्यकर्ते असतात तेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये झालेल्या चर्चा, ह्या सगळ्या याच्यामधून ते एक मुक्त विद्यापीठच आकाराला येतं जेलमध्ये. आणि माणसं कशी तयार होत जातात, जीवनाचं दर्शन कसं घडत जातं. अगदी त्याच्यामध्ये एक साधं कुत्र्याचं पिल्लू येतं आणि ते कसं माया लावतं त्या जेलमध्ये. इतकं बारीक 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 अशा ह्युमन, म्हणजे ज्याला मानवी पातळीवरती ते संबंध पुस्तक जर आपण बघायला लागलो तर इतकं जीवनाचं व्यामिश्र आणि जीवनाचं गुंतागुंतीचं असं दर्शन आपल्याला ह्या ग्रंथामध्ये दिसतं, या पुस्तकामध्ये दिसतं. खरं म्हणजे मी या पुस्तकाला कुमार सप्तर्षी यांचं आत्मचरित्र म्हणणार नाही, ते काही प्रमाणात आहे, पण हे एका कालखंडाचा सगळा एक दस्तऐवज आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये हळूहळू आपले स्वकीय लोक राज्य करायला लागले, आणि हे स्वकीय लोक राज्य करताना ते परकीयांच्या वळणावरती जेव्हा गेले, तिथपासून ते पुढे आणीबाणीच्या काळापर्यंतचा सगळा कालखंड असा एक मोठा कालपट हा याच्यामध्ये येत जातो. त्याबरोबर समाजासंबंधीचं त्यात भाष्य आहे, चिंतन आहे, वेगवेगळ्या पक्षांसंबंधीचं चिंतन आहे. आत्ता जे म्हणाले की समाजवादी पक्ष हा जाणारच आहे, याची चिन्ह तेव्हा दिसायला लागली होती. अर्थात मला वाईट वाटतं बरं का. म्हणजे काय आहे की कसे का असेनात, पण एक तो फोर्स होता. मला 2 गोष्टीचं फार वाईट वाटतं. एक म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हळूहळू निष्प्रभ होत गेला. शेतकरी कामगार पक्ष हा हळूहळू निष्प्रभ होत गेला. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, म्हणजे ते सांगता येतील आपल्याला. समाजवादी पक्ष असा निष्प्रभ होत गेला. खरं म्हणजे हे पक्ष असे निष्प्रभ होत गेल्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जी परिस्थिती निर्माण झाली कारण आम्ही विड्रॉ झालो. शेतकरी कामगार पक्ष विड्रॉ झाला. हे डावे पक्ष हळूहळू कमी कमी होत गेले. लोकांनी केले, ते स्वतः गेले, त्यांच्या धोरणामुळे गेले, काय कारणं असतील. पण आपल्याला असं लक्षात येईल की वेगवेगळ्या पक्षांसंबंधीचे विचार, व्यक्तींसंबंधीचे विचार, समाजासंबंधीचे विचार, व्यवस्थेसंबंधीचे विचार
म्हणजे आता उदाहरणार्थ बघा की मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जेलमध्ये असताना त्या ठिकाणी अंडर ट्रायल म्हणून जे लोक आणलेले असत त्यांचा गुन्हा काय असायचा, कुठेतरी एक बोरी चोरली, बोरी म्हणजे ₹10चं पोतं, हे बोरी चोरली आणि मग त्याला अंडर ट्रायल म्हणून 6 महिने ठेवलं. मराठवाड्याचं दारिद्र्य आणि तिथे घडणारे गुन्हे ह्याचा काही एक वेध घेण्याचा त्याने प्रयत्न केला. अशा लातूरचं आंदोलन, सोलापूरचं अशा असंख्य गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि संबंध कालखंड कुमार सप्तर्षींच्या चिंतनासह या ठिकाणी व्यक्त होत राहतो. आणि म्हणून हे एक महत्त्वाचं अशा प्रकारचं पुस्तक आहे असं मला स्वतःला वाटतं. मराठीतलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्या काळामध्ये युक्रांच्या जेव्हा चळवळी सुरू झाल्या या एक प्रसंग आलेला आहे की कुणी एक बडगे नावाच्या मुलाने कुमार सप्तर्षी याच्यावरती हल्ला केला आणि फासोळी तुटली. पुढे अशा प्रकारचे प्रसंग आले, पण ती फासोळी तुटली. हा बडगे कोण होता? हा बडगे आज ज्याला आपण भीम बडदे. भीम तर हा कोण होता? तर त्या काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नाही पतित पावन. पतित पावनचा, म्हणजे ते सारखंच फार कारण तो पुढे भाजपच्या तिकिटावर तिकडे निवडून आला नगरवरून, खासदार झाला पुन्हा. हो, म्हणजे सच्च्या कार्यकर्त्याला एक गोष्ट करावी लागते की आपल्याला आयुष्यभर काही मिळणार नाही हे गृहीत धरावं लागतं. तसं ते लोक गृहीत धरत नाहीत. आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे. मग काय काय मार्ग त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी आपल्याला जे जे पुरोगामी विचार करणारे लोक आहेत त्यांना ठोकून काढा आणि त्याचं स्वतःच्या ग्लोरिफिकेशनमध्ये त्याचा उपयोग करून घ्या. आज आपण बघतो ना की एखाद्या अखलाकचा खून केला, त्याला पकडलं, तर ते असं म्हणतात की आम्ही चांगलं काम केलं. तर ही जी मनोवृत्ती आहे, तर कुमार सप्तर्षींच्या त्या प्रसंगापासून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की त्या काळामध्ये ज्या शक्ती अत्यंत सुप्त स्वरूपामध्ये होत्या त्या आपल्या दुर्लक्षामुळे असेल, वेगवेगळ्या पक्षांच्या पडझडीमुळे असेल, आणखी अंतर्गत दुफळीमुळे असेल, कुठल्या कारणाने का होईना, पण आज त्या सबंध शक्ती सर्व शक्तिमान होऊन बसलेल्या आहेत आणि त्याच्याशी लढा देणं ही आणखी जिकिरीची गोष्ट आहे. जसं असं म्हटलं जातं की भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश होते म्हणून आणि महायुद्ध झालं म्हणून का होईना आपल्याला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने लवकर त्यांनी पावलं उचलली. या ठिकाणी जर एखादा ईडी अमीन असता तर स्वातंत्र्य मिळालं असतं का, असं कधी कधी लोक बोलतात. तसं आधीच्या राजवटी आणि आजच्या राजवटी असा एकदा विचार करून पाहायला हरकत नाही. आणि अशा सगळ्या काळामध्ये पुन्हा एकदा नव्याने आपल्याला जोपर्यंत चैतन्यशील होऊन तरुण शक्ती अशी समोर येणार नाही, त्यांना जेलची भीती वाटणार नाही, त्यांना पोलिसांची भीती वाटणार नाही, त्यांना फक्त व्यवस्था बदलायची आहे असं जेव्हा ते ठरवतील तेव्हा या देशामधल्या परिवर्तनाला कोणीही रोखू शकणार नाही. या प्रक्रियेचा प्रारंभ जर व्हायचा असेल तर कुमार सप्तर्षी यांचं येरवाडा विद्यापीठातील दिवस हे पुस्तक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शेवटी एक दोनच मुद्दे, कारण आपल्याला सिन्हाजींचं भाषण ऐकायचं, एक दोन मुद्दे मांडतो मी. ते असं की मराठी साहित्याबद्दल नेहमीच असं म्हटलं जातं की मराठी साहित्य सदाशिव पेठी आहे. ते खरं आहे ना, ते काय खोटं नाही. मध्ये एक दलित साहित्याचा थोडा टप्पा येऊन गेला, थोडं ग्रामीण साहित्याच्या लोकांनी काय काय लिहिलं, पण आजही आपल्याला असं लक्षात येईल की संबंध साहित्यातून जी मूल्यदृष्टी अशी ध्वनित होत राहते ती
सदाशिव पेठीच आहे, त्याच्यात फरक पडलेला नाही. हे पुस्तक मला यासाठी महत्त्वाचं वाटतं की यामध्ये सदाशिव पेठी मूल्यदृष्टी नाही, तर मानव मुक्तीच्या दृष्टीने जी मूल्य आवश्यक आहेत ही मूल्य सतत ध्वनित होत राहतात. आणि म्हणून मी असं म्हणेन की वाचकांनी तर ते वाचावंच, पण मराठीतल्या लेखकांनीही वाचायला हरकत नाही. मला शेवटी असं वाटलं की मला बोलावलं. त्यांनी सांगितलं की मुख्य भाषण सिन्हा साहेबांचं आहे आणि आपल्याला ह्या पुस्तकाबद्दल बोलायचं आहे. मी असा विचार केला की गावामध्ये पुष्कळ साहित्यिक आहेत, लेखक आहेत, समीक्षक आहेत, साहित्य संमेलनाचे अध्यक्षही आहेत, सगळे आहेत. मला का बोलावलं? नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे एका विद्यापीठासंबंधीचं पुस्तक आहे, तर माझी का होईना पण कुलगुरू यावा असं काहीतरी डोक्यामध्ये असलं पाहिजे. पण मी आपल्याला सांगतो की विद्यापीठं हळूहळू कोमेजून जात आहेत. त्यांची स्वायत्तता हळूहळू कशी काढून घ्यायची याची तंत्र निर्माण केली जात आहेत. आणि हा सुद्धा आपल्याला जागे होण्याचा क्षण आहे एवढंच मला वाटतं. आणि या ठिकाणी यांनी मला बोलावलं त्याच्याबद्दल माझे मित्र आणि मार्गदर्शक कुमार सप्तर्षी आणि प्रकाशकांचे आभार मानतो. आपण ऐकून घेतलं त्याच्याबद्दल आपले आभार मानतो. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी आपल्या भाषणामध्ये या पुस्तकाचं एकूण सर्व महत्त्व आपलं भाष्य आपल्यासमोर मांडलं. आणि त्यांनी असं सांगितलं की मला माझी कुलगुरू म्हणून इथे बोलवलं, तर फक्त माझी कुलगुरू म्हणून नाही तर कुलगुरू म्हणून सुद्धा तुम्हाला बोलवलं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही युक्राईनशी संबंधित आहात, आंदोलनामध्ये आहात आणि आजही युक्राईनच्या सर्व कामामध्ये तुम्ही आम्हाला मदत करता. मुख्य भाषणाच्या अगोदर मी सर्वांचं आभार मानणं योग्य वाटतं मला, कारण आपण जाताना यशवंतजी सिन्हा यांचे विचार घेऊन जावेत असं मला वाटतं. आजचा हा कार्यक्रम आयोजित करत असताना लोकमान्य टिळकांच्या या पवित्र वास्तूमध्ये हा कार्यक्रम आपण घेतला. टिळक स्मारक मंदिराच्या सर्व व्यवस्थापकांचा मी आभार मानतो. या येरवडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकामध्ये जसं आपल्याला आपलं विचार दिसतं, मूल्य दिसतं. मी ज्यावेळी हे पुस्तक वाचलं त्यावेळी जसं मी विचारसरणी शोधत होतो, माझं तेव्हा विचारसरणीचा शोध होता, तसा प्रेम कहाणीचा सुद्धा शोध असतो. ती एक सुंदर लव्ह स्टोरी, एक प्रेम कहाणी या येरवडा विद्यापीठातील दिवसमध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षींची वाचायला मिळते, ज्याच्यातनं आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. त्या डॉक्टर उर्मिला सप्तर्षीसुद्धा उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाला. त्याचबरोबर ॲडव्होकेट अभय छाजेड, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त, त्याचबरोबर विश्वस्त सचिव अनवर राजन, ज्यांचा पहिला कार्यक्रम यशवंत सिन्हा यांचं भाषण ऐकण्याची संधी आपल्याला पुण्यामध्ये मिळाली, ते संजय बालगुडे उपस्थित आहेत, काँग्रेसचे सेक्रेटरी. त्याचबरोबर पुण्यामध्ये कट्टा संस्कृती संपत आलेली आहेत, पण काही कट्टे अजून शिल्लक आहेत. त्यातले अनेक मेंबर डेक्कन कट्टा परिवाराचे उपस्थित आहेत, दिलीपसिंग विश्वकर्मा आणि सर्व सहकारी. त्याचबरोबर लोकशाही क्रांती आघाडी शिरूर इथले सर्व सदस्य आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त MS जाधव सर, सूर्यकांत पाठक, नागपूरहून खास या कार्यक्रमाला एवढ्या अडचणीमध्ये आलेले सुनील पाटील, विकास नाना दांगट, तुम्ही आम्ही पालक मासिकाचे संपादक हरीश बुटले, ॲडव्होकेट किरण कदम, भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲडव्होकेट किरण कदम, डॉक्टर अशोक जोशी, आमदार जयदेव गायकवाड उपस्थित आहेत. रक्ताचे नाते प्रतिष्ठानचे राम बांगड, डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचा मी आवर्जून उल्लेख करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये ते गोडवा घेऊन सहभागी झाले, जे पेढे आपल्यापर्यंत पोहोचले ते डॉक्टर विश्वंभर चौधरींनी आवर्जून आपल्यासाठी आणले होते. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई इथे उपस्थित आहेत. शनी शिंगणापूरचा लढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सोशलिस्ट पार्टीचे ॲडव्होकेट संतोष म्हस्के आणि युवक क्रांती दलाची एक वारी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये जे नेतात दरवर्षी, ते भांडगावचे दत्ता बोरकर. खूप जणांची नावं घेता येईल, पण सर्वजण युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीवर प्रेम करणारे आहेत. एका अर्थाने आपण सर्वजण नातेवाईकच आहात. आपल्या सर्वांचा मी आभार मानतो. आप सबका मैं बहुत बहुत आभारी हूँ. और आदरणीय यशवंत जी सिन्हा जी को मैं अनुरोध करता हूँ कि वो हमें मार्गदर्शन करें. आप वहाँ करेंगे.
डॉक्टर कुमार सप्तर्षि और मेरे 125 करोड़ देशवासियों, काय म्हणाले? मैं आभारी हूँ डॉक्टर कुमार सप्तर्षि का कि उन्होंने एक बार फिर पुणे की इस पवित्र धरती पर मुझे आने का अवसर प्रदान किया। कुछ महीने पहले मैं पुणे आया था और संजय बालगुडे जी, जिनका जिक्र हुआ, उन्होंने एक कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया था और बहुत प्रसन्नता हुई जब दोबारा मुझे निमंत्रण मिला, क्योंकि मैं जानता हूँ कि यह भूमि केवल पवित्र ही नहीं है, ये बराबर से एक आंदोलन की भूमि रही है, ये बराबर से बुद्धिजीवियों की भूमि रही है और बराबर से इसने देश को नेतृत्व प्रदान करने का काम किया है। और एक बार फिर हम जिस असामान्य परिस्थिति से गुजर रहे हैं, उसमें आवश्यकता इस बात की है कि पूरे देश को एक बार फिर पुणे से नेतृत्व प्रदान हो, आप देश की अगुवाई करें और देश को सही दिशा में ले जाने का प्रयास करें। अगर आपने अपने नागरिक कर्तव्यों का निर्वहन किया तो मुझे पूरा विश्वास है कि जो दिशा बिगड़ गई है वो दिशा फिर दुरुस्त हो जाएगी और हम सब मिलकर इस देश को आगे ले जाने में सफल होंगे। आज मुझे इस बात की भी खुशी है कि जो पुस्तक डॉक्टर कुमार सप्तर्षि ने लिखा है उसका विमोचन यहाँ पर हुआ। यरवाड़ा को उन्होंने विद्यापीठ की संज्ञा दी है और सही दी है। अभी हम लोग इसके पहले बातचीत कर रहे थे तो हम दोनों ने स्वीकार किया कि जेल एक स्कूल भी है। वहाँ पर जब हम जाते हैं तो बहुत कुछ सीखने समझने का मौका मिलता है। लेकिन आज की जो परिस्थिति है उसमें नेता लोग जेल नहीं जा रहे हैं। आज की परिस्थिति में नेता टीवी चैनल्स में जाते हैं और वहाँ पर अपनी नेतागिरी चमकाते हैं। तो बहुत सारी परिस्थितियाँ बदल गई हैं। लोग पहले आंदोलन करते थे, अब वक्तव्य जारी करते हैं और सारा कुछ माहौल ऐसा लगता है कि बहुत ही गलत ढंग से परिवर्तित हो गया है। तो मैं डॉक्टर कुमार सप्तर्षि को बधाई देना चाहता हूं कि ये पुस्तक उन्होंने अपडेट किया और आज इसका यहाँ पर विमोचन हुआ। मुझे पूरा विश्वास है कि अधिक से अधिक लोग इसको पढ़ेंगे और इसमें जो ज्ञान है उसका लाभ उठाएंगे। इमरजेंसी में जो आपातकाल लगा था पहले इसके देश में, उसमें डॉक्टर कुमार सप्तर्षि की बड़ी भूमिका थी और वो सारा अनुभव उन्होंने इसमें डाला है। लेकिन उस समय फिर भी एक ईमानदारी थी। ईमानदारी इस माने में कि जब श्रीमती इंदिरा गांधी ने तय किया कि कतिपय कारणों के चलते वो देश में इमरजेंसी लगाएंगी, तो उन्होंने खुले रूप से उसका ऐलान किया देश में। और अचानक हम में से उन सब लोगों को वो घड़ी याद है जब अचानक घोषणा हुई कि देश में आपातकाल लग गया।
और फिर उसके बाद आपातकाल से मुक्ति पाने के लिए जो आंदोलन हुए, उसके जो परिणाम सामने आए, वो हम सब के लिए आज इतिहास का एक महत्वपूर्ण अंश है, अध्याय है। आज लगभग वही परिस्थितियां फिर से उत्पन्न हो गई हैं, लेकिन उस इमरजेंसी में और आज की इमरजेंसी में बहुत फर्क है। उस समय संविधान में प्रावधान था इंटरनल इमरजेंसी घोषित करने का, और उसी प्रावधान का हम सब जैसा जानते हैं उपयोग कर इंदिरा गांधी ने देश में इमरजेंसी की घोषणा की थी। फिर संविधान में परिवर्तन हुआ, 44th अमेंडमेंट बहुत महत्वपूर्ण एक संशोधन हुआ जनता पार्टी के शासनकाल में। और अब किसी के लिए भी, किसी प्रधानमंत्री के लिए देश में उस प्रकार का आपातकाल की घोषणा करना असंभव हो गया है। लेकिन अगर कोई चतुराई के साथ काम करे तो उससे भी भयानक इमरजेंसी देश में लागू हो सकती है, बिना संविधान का सहारा लिए हुए। और आज मैं अगर दिल्ली से चलकर आपके बीच में आया हूं, तो यही बताने के लिए आया हूं कि आज की इमरजेंसी क्या है, और खास करके उस समय की तुलना में आज की इमरजेंसी का स्वरूप क्या है। कोई भी व्यक्ति अगर उस समय का अध्ययन करेगा तो कुछ बातें उसके ध्यान में आएंगी कि आप इमरजेंसी जब लगाते हैं देश में तो आप क्या करते हैं। आप सबसे पहले पूरी सरकार को अपने कब्जे में ले लेते हैं। आप सबसे पहले जो सरकार की संस्थाएं हैं उसको अपने कब्जे में लेते हैं और उनको निष्क्रिय कर देते हैं। आप मीडिया को अपने कब्जे में लेते हैं, आप संसद को अपने कब्जे में लेते हैं, आप जुडिशरी को अपने कब्जे में लेते हैं, आप देश की जो संस्थाएं हैं जिनको इन्वेस्टिगेटिव एजेंसीज कहा जाता है उनको अपने कब्जे में लेकर निर्देश देते हैं कि उनको क्या करना चाहिए। और जितनी संस्थाएं हैं जिस पर देश के लोगों का भरोसा है, उन संस्थाओं को आप कब्जे में लेकर जैसे चाहते हैं वैसे नचाते हैं। आज के शासकों ने ये प्रूफ कर दिया, इस बात को साबित कर दिया कि देश में इमरजेंसी लग सकती है बिना इमरजेंसी की घोषणा किए। और मैं अब थोड़ा विस्तार में जाकर आपको बताना चाहूँगा कि मैं ऐसा क्यों कह रहा हूँ। मैंने कहा आपसे कि उस समय इमरजेंसी लागू हुई, घोषणा हुई कि इमरजेंसी लागू हो गई। उस समय की इमरजेंसी घोषित इमरजेंसी थी, डिक्लेयर्ड इमरजेंसी थी। आज की इमरजेंसी अनडिक्लेयर्ड इमरजेंसी है। उस समय की इमरजेंसी जो थी वो विशुद्ध रूप से एक राजनैतिक इमरजेंसी थी, पॉलिटिकल इमरजेंसी। आज की जो इमरजेंसी है उसमें भारी मात्रा में कम्युनलिज्म है, सांप्रदायिकता है, और इसलिए उस पॉलिटिकल इमरजेंसी की तुलना में आज की जो कम्युनल इमरजेंसी है वो कहीं ज़्यादा खतरनाक है, और हम उसका कहीं ना कहीं उदाहरण रोज देखते हैं। जैसा मैंने कहा कि प्रजातंत्र की जो संस्थाएं हैं हमारे देश में, जिसका निर्माण किया गया बाबा साहब
अंबेडकर के नेतृत्व में वो इमरजेंसी में भी कॉम्प्रोमाइज्ड हुई, आज उससे कहीं ज़्यादा कॉम्प्रोमाइज्ड है। और मैं अब कुछ उदाहरण देकर आपको बताना चाहता हूँ कि मैं ऐसा क्यों कह रहा हूँ। आप सब जानते हैं कि संविधान के निर्माताओं ने ये तय किया कि हमारे देश में राष्ट्रपति प्रणाली वाली डेमोक्रेसी नहीं चलेगी। हमारा जो प्रजातंत्र होगा वह जो वेस्टमिंस्टर टाइप ऑफ डेमोक्रेसी है, पार्लियामेंट्री डेमोक्रेसी, उस पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के तर्ज पर भारत में भी प्रजातंत्र चलेगा। और हमने जिन संस्थाओं का निर्माण किया वो पार्लियामेंट्री डेमोक्रेसी की संस्थाएं हैं, वो प्रेसिडेंशियल डेमोक्रेसी की संस्थाएं नहीं हैं। और उन संस्थाओं में एक बहुत महत्वपूर्ण संस्था है कैबिनेट। और आप जानते हैं कि जो ब्रिटेन की परंपरा है उसके मुताबिक हमारे देश में भी बड़े से बड़े नेता हुए, प्रधानमंत्री हुए, लेकिन प्रधानमंत्री का दर्जा क्या होता है? फर्स्ट अमंगस्ट इक्वल्स। सारे लोग बराबर हैं, उसमें आप एक नंबर के ओहदे पर हैं। लेकिन बराबरी नहीं गई, बराबरी के ओहदे पर सब लोग हैं। कैबिनेट जो संस्था है वही पूरी तरह से जिम्मेदार है जो संसद है उसके प्रति, विशेषकर लोकसभा के प्रति हमारे देश में। तो कैबिनेट का बहुत महत्वपूर्ण स्थान है। आज कैबिनेट की क्या दुर्दशा है? आज कैबिनेट की दुर्दशा ये है कि हमारे गृह मंत्री जी जो दूसरे नंबर पर हैं कैबिनेट में कहने के वास्ते, तो वो कश्मीर गए, श्रीनगर गए, वहाँ पर उन्होंने बहुत तारीफ की महबूबा मुफ्ती की जो मुख्यमंत्री थीं, और पूरी तरह से सरकार के कामकाज से संतुष्ट होकर दिल्ली लौटे। उसके कुछ दिनों के बाद भारतीय जनता पार्टी ने तय किया कि हम महबूबा मुफ्ती की सरकार से समर्थन वापस लेंगे, जिसके चलते महबूबा मुफ्ती को इस्तीफा देना पड़ा। उस दिन सुबह, और मैं कोई सरकारी रहस्य का उद्घाटन नहीं कर रहा हूं क्योंकि अखबार में एक खबर छपी कि हमारे देश के जो नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र हैं अजित डोभाल जी, वो एक सरकारी कर्मचारी हैं, फंक्शनरी हैं, पॉलिटिकल फंक्शनरी नहीं हैं। तो नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र उस दिन सुबह किसके पास जाते हैं? भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष के घर जाते हैं और उनको पूरी तरह से कश्मीर के बारे में ब्रीफ करते हैं। और उसके बाद ये फैसला होता है कि हम महबूबा मुफ्ती से समर्थन वापस लेंगे। और इसकी घोषणा पार्टी के एक महामंत्री पत्रकार सम्मेलन बुलाकर करते हैं। गृह मंत्री को कुछ पता नहीं है। गृह मंत्री नॉर्थ ब्लॉक में अपने कक्ष में बैठे हैं, टीवी देखते देखते उनको पता चला कि इस प्रकार का डेवलपमेंट हो गया, तो उन्होंने अपने लोगों को कहा कि भाई बोरिया बिस्तर संभालो और जल्दी से यहाँ से भागो, नहीं तो पत्रकार आ जाएंगे तो उनको क्या कहेंगे। उसके बाद राष्ट्रपति नहीं, राज्यपाल का शासन लगता है कश्मीर में, जम्मू कश्मीर में। इतनी बड़ी घटना घटती है और गृह मंत्री को पता नहीं है। इसके पहले आपको याद होगा कि अगस्त 2015 में संसद का सत्र चल रहा था और मुझे याद वो दिन
कि मीडिया में बहुत गहमागहमी थी, क्योंकि प्रधानमंत्री की तरफ से ये बात आई थी मीडिया में कि वो 4 बजे या 5 बजे दोपहर को कोई बहुत महत्वपूर्ण घोषणा करने वाले हैं, और सब लोग ये जानने के लिए इच्छुक थे कि आखिर ये कौन सी घोषणा होने वाली है। तो एक पत्रकार ने स्वयं मुझसे कहा कि संसद परिसर में मुझे गृह मंत्री जी मिल गए, तो मैंने उनसे पूछा कि कौन सी घोषणा होने वाली है, तो उन्होंने कहा हमको भी पता नहीं है। और उसके बाद वो गए, उस मंच पर भी बैठे, जैसे भी हम नागनाथ जी और हम तीनों बैठे हुए थे, उस मंच पर बैठे, और घोषणा किस बात की हुई? घोषणा हुई कि एक फ्रेमवर्क एग्रीमेंट नागा संस्थाओं के साथ हुआ है, और उस फ्रेमवर्क एग्रीमेंट की घोषणा एक सरकारी पदाधिकारी ने की। प्रधानमंत्री जी उपस्थित थे, गृह मंत्री जी उपस्थित थे, सरकारी पदाधिकारी ने घोषणा की कि नागा एलिमेंट्स के साथ ये घोषणा हो गई, ये फ्रेमवर्क एग्रीमेंट हो गया, और गृह मंत्री को पता नहीं है। इतना बड़ा एग्रीमेंट हो गया और देश का गृह मंत्री नहीं जानता है। ये हुआ गृह मंत्री जो नंबर 2 है। अब कैबिनेट में नंबर 2 के बाद नंबर 3, नंबर 3 कौन है? विदेश मंत्री। अब वो बेचारी विदेश नीति से कम मतलब है, ट्विटर से ज़्यादा मतलब है। अब वो मदद करती हैं, बहुत अच्छा काम कर रही हैं कि जो भारतीय इधर उधर फंस जाते हैं, कोई बच्चा फंस जाता है, कहीं गीता कहीं सीता, तो उनकी मदद करती हैं। लेकिन प्रधानमंत्री कोई भी महत्वपूर्ण बात जब होती है विदेश नीति की, तो उनको साथ नहीं रखते हैं। और सबसे बुरा तो उस समय हुआ कि एक घटना घट गई लखनऊ में, किसी पासपोर्ट ऑफिशियल का ट्रांसफ़र हो गया, तो उनको लोगों ने इतनी, यही उन्हीं की पार्टी के जो ट्रोल्स हैं, उन्होंने इतना घेरा सोशल मीडिया में उनको कि किसी ने ये भी कह दिया कि जब से ये इस्लामिक किडनी लगा कर आई हैं, तब से उनका पूरा चरित्र बदल गया है। इस्लामिक किडनी तक की बात हो गई। बताइए कितना नीचे हम लोग गिर सकते हैं। तो ये है सुषमा जी का हाल। उसके बाद सरकार के सबसे दबंग मंत्री जो वित्त मंत्री हैं, वित्त मंत्री जी को पता नहीं था कि डिमोनेटाइजेशन होने वाला है। जब कैबिनेट की मीटिंग शुरू हुई तब उसमें बताया गया कि डिमोनेटाइजेशन होगा, और तब से लगातार आज तक वित्त मंत्री जी रट रहे हैं कि बहुत अच्छा हुआ, बहुत अच्छा हुआ। अरे तुम्हारा फैसला ही नहीं था वो। फिर चौथे नंबर पर, और बहुत महत्वपूर्ण, देश के प्रतिरक्षा मंत्री, डिफेंस मिनिस्टर। उस समय डिफेंस मिनिस्टर पर्रिकर जी थे जब रफाल सौदे को तय किया प्रधानमंत्री जी ने पेरिस में। रक्षा मंत्री को नहीं पता था। रक्षा मंत्री ने उसके बाद बयान दिया कि हाँ प्रधानमंत्री का फैसला है, हम उसके साथ हैं। 2 बार ऐसा बयान उन्होंने दिया। तो इतना बड़ा सौदा हो जाता है लगभग 60,000 करोड़ रुपए का कि फ्रांस से हम रफाल एयरक्राफ्ट, फाइटर एयरक्राफ्ट खरीदेंगे, और देश के रक्षा मंत्री को इसकी जानकारी बाद में मिलती है। ये जो 4 लोग हैं कैबिनेट के, ये हैं कैबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटी, जो सबसे महत्वपूर्ण ग्रुप ऑफ मिनिस्टर्स है प्रधानमंत्री जी के नेतृत्व में,
जो तय करती है कि देश में जिसको कहते हैं वॉर एंड पीस, उसका फैसला कैसे करेंगे। तो कैबिनेट के सीनियर मोस्ट 4 मिनिस्टर्स का अगर ये हाल है तो आप आसानी से खुद अनुमान लगा सकते हैं कि बाकियों का क्या हाल होगा। इट इज नॉट ए ग्रुप ऑफ इक्वल्स, इट इज ए ग्रुप ऑफ ऑर्डरलीज। जो ऑर्डर होता है, जब होता है उसको इम्प्लीमेंट करते हैं। और कैबिनेट की जो संस्था थी, वो कैबिनेट की संस्था का आज कोई महत्व नहीं रहा। फैसला सब कुछ एक आदमी के हाथ में है, और जो कुछ अच्छा बुरा हो रहा है उसका श्रेय या उसका दोष उसी एक व्यक्ति को जाता है। कल हम लोग दिल्ली में अरुण शौरी जी और मशहूर वकील हैं प्रशांत भूषण जी, उनके साथ मिलकर हम लोग एक पत्रकार सम्मेलन कर रहे थे रफाल के सौदे के बारे में। कम से कम 35,000 करोड़ रुपए का ये स्कैम है। 35,000 करोड़ रुपए का। हम लोगों ने सारा का सारा उसमें डॉक्यूमेंट्स लगाया। 50 पेज का हम लोगों ने स्टेटमेंट जारी किया कि कैसे 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 घपला हुआ है, लेकिन कहीं इसके बारे में कोई चूं तक नहीं कस रहा है, क्योंकि सब लोग कहीं न कहीं खामोश रहने के लिए मजबूर हैं। कल पत्रकार सम्मेलन के बाद जब हम लोगों ने पत्रकारों को कहा कि हमने अपना कर्तव्य किया, अब आगे आप पर निर्भर करता है कि इसको कितनी दूर तक आप पहुंचाते हैं, तो कई सारे पत्रकारों ने कहा कि हमारी नौकरी खतरे में पड़ जाएगी, इसलिए हमसे ये उम्मीद मत रखिए। और इसीलिए कैबिनेट के बाद मैं आता हूं प्रजातंत्र के चौथे स्तंभ के बारे में आपसे कुछ निवेदन करने के लिए। मीडिया, जिसका कितना बड़ा रोल है प्रजातंत्र में, उससे हम सब लोग वाकिफ हैं। मीडिया का क्या हाल हो गया है आज। हम सब लोग, न केवल यहाँ, पुणे तो मेट्रोपोलिस है, गांव देहात में पान की दुकान पर, चाय की दुकान पर एक अखबार आता है और सब लोग मिलकर उस अखबार को पढ़ते हैं और बाद में कहते हैं नहीं, अखबार की छपी हुई खबर है, इस पर अविश्वास नहीं किया जा सकता है। उन अखबारों का क्या हाल हो गया आज। सारा कुछ अब निर्देशित होता है भारतीय जनता पार्टी के कार्यालय से। और अगर आपको विश्वास नहीं है तो हाल में पुण्य प्रसन्न वाजपेयी के साथ जो घटना घटी और उसके बारे में उन्होंने जो लिखकर सोशल मीडिया में चलाया, क्योंकि जनरल मीडिया में ये नहीं छपी खबर कहीं पर कि वो हटाए गए एबीपी न्यूज़ से, और उन्होंने हटाने के बाद क्या कहा ये कहीं खबर नहीं है, लेकिन सोशल मीडिया में चली। और सोशल मीडिया में जो स्वयं पुण्य प्रसन्न वाजपेयी ने अपनी व्यथा का वर्णन किया, उसको अगर आदमी पढ़ता है तो आंखों में आंसू आते हैं। ये स्थिति आ गई आज के दिन कि पत्रकार को, टीवी एंकर को, प्रोग्राम प्रेजेंटर को कहा जाएगा कि तुम ये नहीं कहोगे, ये तुम नाम नहीं लोगे, तो फिर बचा क्या। और ठीक ही कहा, इसीलिए कल हम लोगों से पत्रकारों ने
कि हमारे भी बाल बच्चे हैं, हमारे लिए नौकरी से जो तनख्वाह मिलती है उसका बड़ा महत्व है, और बाल बच्चों का भविष्य जो है उसको खतरे में डालकर हम आपकी खबर छापने के लिए तैयार नहीं हैं। और कहीं कहीं लोगों ने किया, हमने बहुत रिसर्च किया, हम तीनों ने मिलकर सारे डॉक्यूमेंट्स इकट्ठे किए और उसको रखा हम लोगों ने पत्रकार सम्मेलन में। और देश के जो पूर्व वित्त मंत्री हैं, आजकल स्वास्थ्य लाभ कर रहे हैं इसलिए समय बहुत है उनके पास, तो अचानक वो कभी कभी ब्लॉग लिख देते हैं। तो उन्होंने एक ब्लॉग लिख के हम लोगों की बड़ी भर्त्सना की और अखबारों में ब्लॉग ज़्यादा छपा, हम लोगों ने जो कहा वो कम छपा। जो उत्तर है वो ज़्यादा छपा और जो ओरिजिनल है वो कम छपा। तो क्या कीजिएगा, इसलिए किस पर भरोसा किया जाए। दिल्ली में आज कुछ चैनल्स ऐसे हैं जिनके एंकर्स ने कसम खा ली है कि हम सरकार के सामने लेटे रहेंगे, जो करना है कर लो। देश के प्रधानमंत्री ने 4 साल से ऊपर का वक्त गुजर गया, आज तक एक भी पत्रकार सम्मेलन नहीं किया है, एक भी नहीं। मन की बात कहते हैं, लेकिन दूसरे के मन की बात सुनने के लिए उनके पास फुर्सत नहीं है। और सवाल उनसे वही पूछे जाते हैं जो पहले से लिखकर एंकर्स को दिए जाते हैं, अगर वो कहीं किसी टीवी चैनल को इंटरव्यू देते हैं, और वो भी साष्टांग उनके सामने लेटा रहता है जो एंकर है कि हुजूर मालिक, अगर आदेश हो तो हम एक सवाल पूछ लें। ये तो आज मीडिया का हाल हो गया है, 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी। उसके बाद सबसे बड़ी संस्था जो है हमारे प्रजातंत्र की, जिसमें देश की सॉवरेंटी है, वो है पार्लियामेंट। देश की सॉवरेंटी का हम कहाँ देखते हैं कि ये देश की सॉवरेंटी यहाँ पर है, वो पार्लियामेंट में देखते हैं। पार्लियामेंट का हाल ये हो गया है कि थोड़े थोड़े छोटे छोटे सत्र होने लगे हैं। जैसे राज्यों में विधानसभाओं का हाल हो गया, अब लगभग वही हाल धीरे धीरे पार्लियामेंट का भी हो रहा है। छोटे छोटे कम से कम दिन के सत्र। अभी जो ये मॉनसून सत्र है, इसमें मात्र 18 वर्किंग डेज हैं, जो कल समाप्त हो रहा है। 18 वर्किंग डेज। कभी एक था कि पार्लियामेंट का सत्र 180 दिन चलेगा साल में, फिर घटकर 150 दिन पर आया, कुछ फिर घटकर 100 दिन पर आया। अब 60-70 दिन से ज़्यादा पार्लियामेंट का सत्र नहीं चलता है। लोगों को जो पब्लिक इंटरेस्ट के मुद्दे हैं उस पर बहस करने का मौका नहीं मिलता है, क्योंकि सरकार का कामकाज ही इतना होता है कि उसी में सारा समय निकल जाता है। तो हमने पार्लियामेंट को बिल्कुल एक असहाय स्थिति में लाकर खड़ा कर दिया है। फिर तीसरी संस्था जो है बहुत महत्वपूर्ण डेमोक्रेसी की, वो क्या है? जुडिशरी। और जुडिशरी का जो टॉप जुडिशरी है, सुप्रीम कोर्ट, उसका क्या हाल है आज के दिन? हम सब लोगों ने देखा ना स्वयं, जब 4 सुप्रीम कोर्ट के जजों ने पत्रकार वार्ता की और पत्रकार वार्ता करके देश की जनता को कहा, आज प्रजातंत्र खतरे में है और हम अपनी ड्यूटी कर रहे हैं आपको ये बताकर कि प्रजातंत्र खतरे में है, आगे आप सोचिए, आगे आप सोचिए। लेकिन हम लोगों ने उस बात को सुना, इस कान से सुना, इस कान से निकाला
और भूल गए उसके बारे में। जुडिशरी, जोसेफ का केस आपके सामने है, उसको जूनियर मोस्ट बना दिया गया जब उसका पहले से गया हुआ था रिकमेंडेशन कॉलेजियम का, और कहीं कोई प्रोटेस्ट नहीं है हुआ कि भाई सुप्रीम कोर्ट के जज जो हैं वही प्रोटेस्ट करेंगे। उन्होंने शायद किया भी, उसका कोई असर नहीं पड़ा, और जैसे चाहती है सरकार वैसे कोर्ट्स को नचा रही है, घुमा रही है। तो कल जब पत्रकार सम्मेलन हम लोग रफाल डील के ऊपर कर रहे थे तो किसी ने कहा, एक पत्रकार ने, कि अगर आपके पास इतना मटेरियल है तो आप कोर्ट में PIL क्यों नहीं करते हैं। तो प्रशांत भूषण ने उस पत्रकार सम्मेलन में जो कहा वो मैं यहाँ नहीं रिपीट करूँगा, क्योंकि वो तो वकील हैं, मैं नहीं हूँ, मेरे ऊपर कंटेम्प्ट हो जाएगा तो मुझे बचने में बड़ी मुश्किल होगी। लेकिन उन्होंने खुले शब्दों में जुडिशरी के बारे में अपनी राय व्यक्त करी। जुडिशरी का ये हाल। उसके बाद एक बड़ी संस्था है हमारे देश की, इलेक्शन कमीशन। अब इलेक्शन कमीशन के ऊपर जोर है विपक्षी दलों का कि अगला लोकसभा चुनाव बैलेट पेपर से कराओ। ये EVM मशीन पर से हम लोगों का विश्वास उठ गया है, क्योंकि एक परिवार के 10 लोग गए, 10 ने वोट दिया एक उम्मीदवार को। जब काउंटिंग हुई तो उस बूथ से 2 वोट भी नहीं निकले अगर उस उम्मीदवार के, तो कहीं ना कहीं तो EVM की गलती है। लेकिन अब इलेक्शन कमीशन क्या करता है पता नहीं। पिछले साल आपको याद होगा कि इलेक्शन कमीशन ने 2 राज्यों के विधानसभा के चुनाव हो रहे थे, हिमाचल प्रदेश और गुजरात। 6-8 हफ्तों का अंतराल था दोनों के बीच में। पहले हिमाचल प्रदेश का चुनाव हो गया और उसके 2 महीने के बाद या 3 महीने के बाद गुजरात का चुनाव हुआ। दोनों का काउंटिंग और रिजल्ट की घोषणा एक ही दिन हुई। तो क्यों अलग अलग इतने दिन के अंतराल के बाद वो दोनों चुनाव कराए गए? इसलिए कराए गए कि गुजरात में सरकार को मौका मिल जाए बहुत सारी वो चीज़ें करने को जो वो पहले नहीं कर पाए थे, जनता को लुभाने के लिए। और इलेक्शन कमीशन इसके साथ जा रहा था। आम आदमी पार्टी के 22 या 20 विधायकों की मेंबरी समाप्त करने की सिफारिश इलेक्शन कमीशन ने कर दी बिना सुनवाई किए हुए, और उस फैसले को राष्ट्रपति ने अमल में लाया और उनकी सदस्यता समाप्त हो गई। फिर वो हाईकोर्ट गए न्याय के लिए, और हाईकोर्ट ने इलेक्शन कमीशन को कहा कि बिना सुनवाई किए हुए आपने जो ये फैसला किया है ये गलत है, सुनवाई कीजिए। तब वो दोबारा सुनवाई इलेक्शन कमीशन में हुई। जो जाने के उनके रिटायर होने का जो दिन था इसके पहले वाले चीफ इलेक्शन कमिश्नर का, उसी दिन ये फैसला आया। कोई एक्सप्लेनेशन कहीं कुछ आया स्पष्टीकरण की इलेक्शन कमीशन ने ऐसा क्यों किया? कुछ नहीं। कैसे भरोसा किया जाए कि आगे इलेक्शन कमीशन सही ढंग से काम करेगा? रिजर्व बैंक ऑफ इंडिया बड़ी पुरानी संस्था है, आप लोग जानते हैं, और रिजर्व बैंक ऑफ इंडिया की स्वायत्तता हमारे देश की जो व्यवस्था है उसका एक बहुत प्रमुख अंश है। RBI की स्वतंत्रता, स्वायत्तता। RBI के बोर्ड को RBI के गवर्नर को कहा जाता है कि अपनी बोर्ड की बैठक बुलाओ, इतने बजे तक फैसला कर दो कि देश में डिमोनेटाइजेशन होना चाहिए और फैसले से सरकार को अवगत कराओ।
और आरबीआई की बोर्ड की बैठक होती है और उसमें ये फैसला होता है और सरकार को खबर जाती है कि आरबीआई बोर्ड ने तय कर दिया कि देश में डिमोनेटाइजेशन होना चाहिए। आरबीआई का बोर्ड जो है वो एक बहुत ही प्रतिष्ठित संस्था मानी जाती है। उसमें बहुत चुनकर लोगों को रखा जाता है। कि अगर कोई भी बोर्ड इस देश में है जिसकी सबसे ज़्यादा इज्जत है, प्रतिष्ठा है, तो वो है आरबीआई बोर्ड। अभी हाल में 2 नियुक्तियां हुई जिससे साफ झलकता है कि आरबीआई बोर्ड का पॉलिटिसाइजेशन हो रहा है। बाकी सबका तो हो गया पॉलिटिसाइजेशन, आरबीआई बचा हुआ था, उससे उसका भी पॉलिटिसाइजेशन हो गया और 50,000 करोड़ रुपया सरकार ने आरबीआई से वसूला है अभी कि हमारा बजट का संतुलन उतना खराब नहीं हो। 50,000 करोड़। मैं भी इस देश का वित्त मंत्री रहा हूँ, बहुत सारे बजट्स हमने भी पेश किए। कभी हमने ये नहीं देखा कि जो कैश रिच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स हैं या आरबीआई है, उसको सरकार इस तरह मिल्क कर रही है, दूहने का काम कर रही है। आईडीबीआई बैंक बर्बाद हो गया, एलआईसी को बोला खरीद लो, एलआईसी उसको खरीदने जा रही है। एक पब्लिक सेक्टर दूसरे पब्लिक सेक्टर को शेयर बेचता है, पैसा सरकार के खजाने में जाता है और हम सब खामोश हैं, इसके बारे में बोलते नहीं हैं क्योंकि हमको ये विचलित नहीं करता है। मुझे विचलित करता है, इसलिए मैं आपके सामने इन बातों को रख रहा हूँ। सिक्योरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी, जो मार्केट्स को रेगुलेट करती है, उसको सरकार की तरफ से जो आदेश जाते हैं उसी का अनुपालन होता है। एक एक करके देश में प्रजातंत्र को चलाने के लिए, प्रजातंत्र की रक्षा के लिए जितनी संस्थाएं बनी हैं, जैसा हमने कहा आपसे, उनको सरकार ने अपने कब्जे में ले लिया है और जिस तरफ चाहती उस तरफ मोड़ती है। और सबसे ज़्यादा कि जो इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज हैं गवर्नमेंट की, सीबीआई, एनफोर्समेंट डायरेक्टरेट, इनकम टैक्स, इस तरह की संस्थाओं का कैसे दुरुपयोग हो रहा है, रोज़ हम इसके बारे में अखबारों में जब खबर छपती है तो देखते हैं ना। जिसके पीछे चाहो छोड़ दो, जिसको चाहो उसको गिरफ्तार कर लो, उसके ऊपर 10 मुकदमे चला दो और सबसे ज़्यादा ये जो पॉलिटिकल राइवल्स हैं उनके खिलाफ ये हो रहा है। इससे तो बढ़िया था ना कि इंदिरा गांधी की इमरजेंसी में कुमार सप्तर्षि को पकड़ लिया और जो भी कानून लगाया उसमें डाल दिया 19 महीने के जेल में। अभी क्या चल रहा है कि बदनाम करके इनको जेल भेजो ताकि कुमार सप्तर्षि की तरह वो एक नेक नाम के साथ जेल से बाहर नहीं आए। ये सब कुछ चल रहा है और इनके पीछे जो मंशा है, वो मंशा क्या है? वो मंशा है डर। सबको डरा कर रखो, सब लोग इतने डर जाएं कि कोई कुछ हमारे खिलाफ बोलने की स्थिति में रहे ही नहीं। और हम में से अधिकांश लोग डरे हुए हैं। हम में से अधिकांश लोग डरे हुए हैं, इसलिए डरे हुए हैं कि कहीं अपनी प्रतिष्ठा का ख्याल है, भाई कल हमारे ऊपर केस हो जाएगा, कितनी बदनामी होगी। और खासकर जो लोग राजनीति में हैं उनके बारे में तो ऐसे ही वो लोग बदनाम हैं और कहीं अगर निकल गया कि इन्होंने यहाँ घपला किया है तो देश की जनता तुरंत विश्वास कर लेती है कि ज़रूर किया होगा। 10 साल के बाद फैसला आएगा, उसमें वो छूट जाए तो किसी को
उस समय याद नहीं रहेगा। तो ये पॉलिटिकल राइवल्स को नीचा दिखाने के लिए, उनको बदनाम करने के लिए ये सब व्यवस्थाएं की जा रही हैं थ्रू द इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज। तो अब आप बताइए कि अगर इस प्रकार भय का वातावरण है, इस प्रकार देश की जो प्रजातंत्र की संस्थाएं हैं उनको कंट्रोल करा जा रहा है, देश की मीडिया को पूरी तरह से कब्जे में ले लिया गया है, तो ये इमरजेंसी नहीं है तो और क्या है? और क्या है? और इसलिए इस इमरजेंसी के खिलाफ खड़ा होना पड़ेगा। इस इमरजेंसी के खिलाफ खड़ा होना पड़ेगा। देश में इस संदेश को लेकर जाने की जरूरत है, और अगर हम ऐसा नहीं करते हैं तो हम में और मुर्दे में कोई अंतर नहीं है। हम सब मुर्दा हो गए, इसका मतलब कि हमें कुछ उद्वेलित नहीं करता है, कुछ विचलित नहीं करता है, हमारे अंदर कोई हलचल होती ही नहीं है, कोई स्पंदन ही नहीं है। क्या हम उस स्थिति को प्राप्त हो गए? नहीं प्राप्त हुए हैं। इस देश में आज भी जान है, आज इस देश में उस बात को लेकर उत्साह है, किसी को जानने की जरूरत है। अभी जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी के टीचर्स ने एक प्रोग्राम किया दिल्ली में, हमको ही बुलाया उन्होंने, क्योंकि भारत सरकार ने एक नए बिल का स्वरूप तैयार किया है जो हायर एजुकेशन कमीशन बिल है, कि यूजीसी को, जैसे प्लानिंग कमीशन को एबॉलिश कर दिया ना, उसी तरह यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन को भी एबॉलिश कर देंगे। हायर एजुकेशन कमीशन बनेगा जो पुणे में जितनी शिक्षण संस्थाएं हैं स्कूल के बाद, उसका सीधा कंट्रोल अब दिल्ली से होगा। और उनको अगर जो अनुदान यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन से मिलता था, वो अनुदान अब मिनिस्ट्री, ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट मिनिस्ट्री देगी। तो वाइस चांसलर साहब, आप बहुत खुशकिस्मत हैं कि आप रिटायर हो गए क्योंकि अगर आप रिटायर नहीं हुए होते तो जाकर दिल्ली में मंत्रालय में किसी अंडर सेक्रेटरी के कमरे के बाहर आप बैठे होते चुपचाप कि जब सरकार आदेश देंगे तो मैं अंदर जाऊंगा और अपनी बात रखूंगा, तो अपने विश्वविद्यालय के लिए 2 पैसा लेकर आऊंगा। तो जेएनयू के टीचर्स ने कहा हम इसका विरोध करते हैं। मैं भी गया वहाँ पर, उनको मैंने एक बात कही और मैं आपके सामने उस बात को रखना चाहता हूँ। हमने कहा अब जो व्यवस्था बन गई है इस देश में, उसको देखते हुए एक आदमी बोलता है तो तुरंत लाखों लोग उसकी बात सुनते हैं, लाखों लोग, क्योंकि सब टीवी में लाइव चलता है, सब अखबारों में फ्रंट पेज न्यूज़ बनता है। हम लोग उस जोन में हैं जिनको कहीं कोई पब्लिसिटी नहीं मिलने वाली है, न टीवी में न प्रिंट मीडिया में। तो अगर लाखों लोगों तक पहुंचना है तो टीवी और मीडिया का सहारा नहीं लेना पड़ेगा। अगर उनको एक वक्तव्य देकर वो लाखों लोगों तक पहुंच जाते हैं तो हमको लाखों लोगों तक सीधे पहुंचना पड़ेगा ताकि 1-to-1 बातचीत हो जाए। ये चुनौती है और इसीलिए मैं आपसे कह रहा हूं कि 1975 की जो इमरजेंसी थी और हमारे वीर योद्धाओं ने जो संघर्ष किया उस समय, उससे भी ज़्यादा कठिन संघर्ष आज के दिन हमें करना होगा। क्योंकि हम जाके लोगों से पूछते हैं ना कि भाई देखो ये सब कुछ हो रहा है, कुछ करो, तो लोग क्या पूछते हैं? लोग पूछते हैं लेकिन है कौन उधर? उधर कौन है? इधर तो मोदी है, उधर तो उधर सन्नाटा है, तो कैसे हम वोट दे दें?
और इसीलिए मैं बार बार जोर देकर कहता हूँ इस बात को कि न मोदी मुद्दा है, न राहुल गांधी मुद्दा है, न ममता बनर्जी मुद्दा है, न मायावती मुद्दा है। मुद्दा है। इस देश में जो आपातकाल लगा है वो मुद्दा है। इस देश में किसानों की जो बदहाली है वो मुद्दा है। इस देश में दलितों के साथ जो अत्याचार हो रहा है वो मुद्दा है। इस देश में जो नौजवान है जिसको नौकरी नहीं मिल रही है वो मुद्दा है। इस देश में जो महिलाएं हैं जिनकी आबरू रोज लूटी जा रही है वो मुद्दा है। आज देश में मुद्दों की भरमार है। इसलिए इन मुद्दों को व्यक्तित्व के सांचे में ढालकर डिवैल्यू मत करो। मुद्दों पर बहस करो, मोदी पर बहस मत करो। और अगर हम भारतीय जनता पार्टी के ट्रैप में, उसके जाल में फंस गए तो हम यही सवाल पूछेंगे कि उधर तो मोदी, इधर कौन। और जोर देकर आप कहिए, हर आदमी यहां से एक ही संदेश लेकर जाए कि उधर देश की जनता, अगर उधर मोदी तो इधर देश की जनता। और देश की जनता जब मन बना लेगी ना तो बड़े बड़े किले ढह जाते हैं, बड़े बड़े किले ढह जाएंगे। इससे भी बड़े आताताइयों को इस देश ने देखा है और वो कहाँ चले गए, इतिहास के किस कोने में खो गए, नहीं पता चलता है। इसलिए आपसे मैं एक निवेदन करने के लिए आया हूं कि ये जो गंभीर मुद्दे हैं देश के सामने, उस पर विचार करने का वक्त आ गया है। आपको और हमको मिल के विचार करना पड़ेगा। और ये राजनीति का मुद्दा भी नहीं है, ये देश का मुद्दा है। और देश के मुद्दे पर सोचने के लिए, विचार करने के लिए हर नागरिक का दायित्व बनता है, हर नागरिक का कर्तव्य बनता है। और अगर हम सच्चे इस देश के नागरिक हैं तो इस पर हमको विचार करना चाहिए। और विचार करने के बाद हमें जो कदम उठाना चाहिए वो आपको खुद तय करना चाहिए। और मुझे पूरा विश्वास है कि देश की जनता जब एक बार खड़ी हो जाएगी तो 77 में तो मिसेस गांधी भी चुनाव हार गई थी, संजय गांधी भी चुनाव हार गए थे। इसी देश की जनता ने ऐसा करके दिखाया। तो इसलिए कुछ भी असंभव नहीं है, सिर्फ मन बनाने की बात है। और मुझे पूरा विश्वास है कि हमारे देश के जो 125 करोड़ देशवासी हैं वो ज़रूर ऐसा करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद। यशवंत सिन्हा जी ने जो आवाहन किया है उस विचार मंथन को हम साथ में लेके जाएंगे। सगळ्यांना विनंती आहे की जाताना आवर्जून येरवडा विद्यापीठातील दिवस हे पुस्तक, संग्राह्य पुस्तक आपल्या घरी घेऊन जावं। सवलतीच्या किमतीमध्ये 300 रुपयात हे पुस्तक उपलब्ध आहे। मी मान्यवरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।